तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या पवित्र जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे? मग सामील व्हा जीसस इंडिया होली लँड टूर मध्ये. यरुशलेमेच्या पवित्र रस्त्यापासून बेथलेहेमच्या शांत परिसरापर्यंत ही आध्यात्मिक यात्रा तुम्हाला येशूच्या पावलावर घेऊन जाईल. अनुभवी मार्गदर्शन, आरामदायी प्रवास आणि अविस्मरणीय क्षण तुमची वाट पाहत आहे. म्हणून तुमचं सीट आजच बुक करा आणि तुमच्या आत्म्याला पवित्र स्पर्शाचा अनुभव द्या. अधिक माहितीसाठी संपर्क अविनाश बनकर, डायरेक्टर जीसस इंडिया टीव्ही, 98 34 35 36 81. आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला, कारण तो काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तो कधी न बदलणारा देव आहे. पुष्कळ लोक या दिवसामध्ये देवाच्या वचनानं आशीर्वादित होत आहे आणि हे करत असताना देवाला त्याच्या मनातल्या गोष्टी लोकांना सांगायच्या असतात. पण कधी कधी सेवक म्हणून आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या मनातलं जाऊन सांगावं. आणि तीच घटना घडली. कुर्ला आणि अंबरनाथ दोन ठिकाणी सभा होत्या. परंतु कुर्ल्याच्या सभेसाठी देव मला सांगत होता की तुला रुचच्या पुस्तकामधनं जाऊन सांगायचंय. पण मी मनाचा हट्ट धरला आणि एक वेगळा स्टडी त्यांच्यासाठी करून घेतला आणि निघालो. आणि प्रभू मला सारखं सांगत होता की याच्यात तुला बोलायचंय, त्याविषयीच तुला सांगायचंय. परंतु चांगल्या नोट्स तयार केल्या आणि ज्या नोट्स अंबरनाथला पाहिजे त्या मिळाल्या. लोक आशीर्वादित झाले. पुष्कळ लोक. कुणीतरी मला सांगितलं तुम्ही असं जवळून गेला तर प्रभूनं तिथंच आम्हाला आरोग्य दिलं. आम्हाला अनुभव आला की देव त्या ठिकाणात त्याचं सामर्थ्य प्रगट करत आहे. खूप सुंदर सभा झाल्या. मग तिथून आम्ही धावत पळत, खूप ठिकाणं खूप लांब लांब होती. मग दुपारची सभा, सकाळचं तिथून निघालो आम्ही अंबरनाथवरून आणि कुर्ल्यामधली सभा त्या ठिकाणामध्ये अस्टर विल्सनच्या चर्चमध्ये दुपारी जायचं होतं. परंतु जाता जाता एवढे प्रॉब्लेम की ट्रॅफिक जाम. तिथं चर्च चालू झालंय, त्यांचं चर्च 2ला चालू आहे. आम्हाला 2:15 झालं पण आमची गाडी पुढे सरकना. मग रिक्षात आम्ही बसलो आणि त्यांच्या चर्चमध्ये गेलो. धावत पळत त्यांचं चर्च कसं तरी 3:30ला तिथं पोहोचलो. 5:45ला त्यांच्या चर्चमध्ये निघालो. 6:30ला संध्याकाळची मीटिंग. आणि मग कपडे चेंज करावेत नाही करावेत, पोरांनी तसेच कपडे घातले. आता मला तर तिथं चेंज करणं भाग आहे. ते चेंज केलं आणि मग ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही रिक्षामध्ये बसलो. आणि मग एका रिक्षामध्ये पोरं बसले, दुसऱ्या रिक्षामध्ये मी बसलो आणि निघालो मीटिंगला. मी मीटिंगमध्ये जाऊन पोचलो आणि पोचल्यावरती मग तिथून अनाउन्समेंट करायला लागले की पास्टर बरोबर आलेली दोन्ही मुलं पुढे येतील आणि त्यांचा सत्कार स्वीकारतील. दोघांचा तपास नाही. दोघं दिसले नाही. बरोबर मला कळलं बॅग रिक्षामध्ये विसरली. आणि मग आता मला मोठा प्रश्न पडला की सांगायचं काय. तेवढ्यात मला आठवलं तुला एस्तेर रुचच्या पुस्तकातनं सांगायचंय, ते तू काढ. मग ज्यांनी भरवली ती मीटिंग ते घाबरले. पास्टर बॅग नाही, बायबल नाही. द्या तुमचं बायबल. आणि त्या बॅग मध्ये जवळजवळ डोनेशन दिलेल्या लोकांनी 90,000, 2 मोबाईल, त्यानंतर 2 ATM, आईचं पण माझं पण, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सगळ्यात महत्वाच्या मी काढलेल्या सुंदर नोट्स. मी त्या बाजूच्या माणसाला म्हटलं मला पैसे गेले तर काही प्रश्न नाही, पैसे मला देव देईल कुठून पण, बाकीचं सगळं. पण नोट्स माझ्या डोक्यातनं एकदा गेले की ते परत येत नाही. कारण मला माहिती मी एक उपदेश सांगितल्यावर परत त्या वाटेला पण जात नाही. तर म्हटलं ते मिळायला ते सगळे पाळत लोक. अहो मिळणार होते, सगळं मिळणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही वचन सांगा. आणि मी त्याचं टेन्शन घेतलं नाही. मला माहिती की आतापर्यंत प्रभूनं अद्भुत चालवलं, ते प्रभू पुरवणार. पूर्वविचारे आपले पोलीस घेऊन हे घेऊन या टीव्ही मध्ये त्या टीव्ही मध्ये त्यांचं धावपळ 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 धावपळ. आणि मी इकडे वचन सांगायला सुरुवात. इतकी सुंदर सभा झाली
आणि सभा संपल्यावर माझ्या डोक्यामध्ये येत होतं, समजा एखाद्या व्यक्तीला ती बॅग जरी सापडली तर तो कॉन्टॅक्ट कसा करणार? कारण माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ 7 ते 8 हजार कॉन्टॅक्ट आहेत. ए चे 200-400, बी चे 400-500, सी चे 7-8. आता करणार कसं म्हटलं तो. मी म्हटलं आता घडला तर मिरॅकलच. कारण 80-90 हजाराचं बंडल त्याच्यामध्ये, 50,000 एका व्यक्तीने अंबरनाथला गेल्यावर ती व्यक्ती आलेली म्हटली आम्ही तुमच्या चर्चसाठी ठेवलेले आहेत. मला माझ्या पण पैसे, डिझेलचे पैसे त्याच्यातच, येताना यायचं म्हटलं तर डिझेल पण त्याच्यामध्ये. सगळं एकदम ब्लॉकच झालेलं की आता पुढं काय करायचं. परंतु एक आतमध्ये मी निवांत होतो की नाही, सगळं एकदम शांतता होती, परंतु मनामध्ये विश्वास होता कुठं तरी प्रभू काहीतरी मिरॅकल करेल, काहीतरी करणार. लोक सांगत होते की मिळणार आहे, पण त्याच्या अगोदर आम्हाला कळलं, तिथं सांगितलं ते म्हटलं अहो इथं चप्पल सुद्धा ठेवत नाहीत लोक. ज्या एरियामध्ये तिथं बाहेर चप्पल ठेवलेली पण काढून घेऊन जातात. आणि त्याची साक्ष इथं म्हटलं एवढे भुरटे आहेत की दवाखान्यामध्ये तो बिचारा केस पेपर काढणारा व्यक्ती तो केस पेपर काढोपर्यंत खिशातला हात घालून त्याचा मोबाईल काढतो. आता एवढ्या स्टोऱ्या ऐकल्यावर बॅग मिळण्याची आशा काय, पैसे तर एवढे मोठे आहेत, माझं बायबल पण आहे. पण एक आशा होती काही जरी नसलं ना या बायबलमुळे समोरचा व्यक्ती बदलेल, त्याच्या मनात प्रभू काम करेल. आणि घडलं तसंच. एक नेमका त्या रिक्षामध्ये काही मुली बायका बसल्या होत्या आणि एक व्यापारी पण बसला होता. आणि त्या बायका उतरून चालल्यावर त्या व्यापाऱ्याने आवाज दिला अहो तुमची बॅग राहील. ते म्हटले आमची बॅग नाही. त्याला मोठा प्रश्न पडला यांची बॅग नाही आणि बॅग गाडीमध्ये ठेवायची कशी काय. तो म्हटलं मी घरी घेऊन आलो. आणि मग बऱ्याच लोकांना कॉल लावले. त्यात काही लोकांचे कॉल बंद होते, काही लोकांनी कॉल उचलले नाही. म्हणजे आता त्यांनी मला असं वाटतं त्यांनी ज्या लोकांनी मला कॉल एवढ्यातनं कुठून काढणार, ए ला लावू का बी ला लावून बी मध्ये कोणाचं, सी मध्ये कोणाचं, डी मध्ये कोणाचं. काही लोकांनी प्रेयरसाठी कॉल केले, म्हणजे तिथून त्यांनी सुरुवात केली असेल. मी बघितलं त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांना ते कॉल केले. आणि त्याच्यामधला चर्च मधल्या एकाला कॉल लागला. आणि मी त्याच्या अगोदर ग्रुपवरती याच्यासाठी टाकायला लावलं होतं की बाबा ग्रुपवरती मेसेज टाक, बॅग हरवली, कोणी मेसेज करू नका किंवा कॉल करू नका. माझा उद्देश काय होता, समजा कोणी मेसेज केला आणि चोराला सापडलं तर तो माझ्या मॅचवरून मेसेज करेल की मला पैशाची गरज आहे तुम्ही पाठवा, मग तुमचे पैसे काढून घेतील. या उद्देशाने मी अगदी सिस्टमॅटिक डोकं शांत ठेवून म्हटलं नाही एक मेसेज तिथं करा. ग्रुपवरती पडला. ग्रुपवरती पडल्यावर सगळे प्रार्थना करायला लागले. आणि जशा प्रार्थना सुरू झाल्या तशा त्या व्यक्तीनं रात्री 12 वाजता चर्च मधल्या एकाला फोन केला आणि त्याने सांगितलं की तुमची बॅग आमच्याकडे सुरक्षित आहे. मग या ठिकाणामध्ये शारूनशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं, मला त्याची एक्सप्रेशन पाहिल्यावर तो जे श्वास त्याचा एकदम खाली त्याने सोडल्यावर मला कळलेला भरपूर प्रेशर आलं होतं. कारण पोरं कधी अजूनपर्यंत त्यांनी कागद सुद्धा हरवलं नाही, सगळ्या गोष्टी ठेवतात. परंतु हे घडण्यामागं उद्देश होता की मला रूटच्या पुस्तकातनं सांगायचं होतं. बॅग तर मिळालीच ना परत, पण रूटचं पुस्तक सांगायला पाहिजे होतं. माझा हट्ट होता ना, नाही ते नाही हे सांगायला पाहिजे. कधी कधी देव शिकवतो, जे सांगतो ते कर. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव एवढं सुद्धा नुकसान होऊ देत नाही. एवढं पण नाही हो, नुकसान होणारच नाही. आणि मी त्याच्यामध्ये रूटच्या पुस्तकातनं एक शिक्षण देत होतं, ते प्रॅक्टिकल होतं. त्या दिवशी काय शिक्षण दिलं माहिती का, नामी गेली तिचं सगळं गेलं, पण नामी परत आल्यावर तिला सगळं दुप्पट मिळालं. नामीचं सगळं परत मिळालं. नुसतं तिचं परत मिळालं नाही तर तिच्या बरोबर तिला या रूथ बरोबर असणारा येशू तिला मिळाला. आणि हे सांगायला लागलो. हे सांगायला लोकाला इतकं म्हणजे आता लोकाला ते प्रॅक्टिकल द्यायचं होतं, तुमचं हरवलेलं तुम्हाला परत मिळणार. आणि दुसऱ्या दिवशी मी ज्या तिथं गेलो तर ते म्हटले अहो देवाचं वचन आहे तसं सत्य आहे, म्हणून लक्षात ठेवा, पॅनिक होऊ नका. जीवनामध्ये कधी पॅनिक व्हायचं नाही, कधी घाबरून जायचं नाही की आता काय होणार. प्रभू करतो त्याच्या मागे चालत राहा. आणि म्हणून पुष्कळ लोकांना देवाच्या वचनातनं शिकवण्यासाठी काही घटना जीवनामध्ये घडत असतात. आणि त्या घटनेचं साक्षीदार आम्ही बनावं, आम्ही साक्षीदार बनावं. मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठा मिरेकल मी जीवनात माझ्या जीवनात नाही पाहिला, माझ्या स्वतः संबंधात की सगळं गेलेलं. बरं तो व्यापारी पुढच्यांचा व्यापारी होता आणि तो व्यापारी फोन करून सांगतो
साहेब काळजी करू नका, तुमचा एक कागद, तुमचं सगळं मी बघितलंय म्हटलं. मला तर एवढी चिंता लागली होती की आईची पण पेन्शन खाली आणि माझं पण पासबुक खाली होणार होतं. का? कारण त्याच मोबाईल मध्ये गुगल पे, फोन पे सगळंच आहे. आणि आता एवढे चोर ऍडव्हान्स झाले, त्यांना जर तो नंबर मिळाला नाही तर माझ्याच फोनवरती ते नंबर पण चेंज करणार ना, पिन नंबर चेंज करता येतो, तिथं लगेच मेसेज येतोय. एवढी चक्र डोक्यामध्ये चालू होती. पण तरी सुद्धा देवानं अद्भुत चमत्कार केला, अद्भुत चमत्कार. लक्षात ठेवा. म्हणून देवाच्या हातामध्ये पडत असताना शांत डोक्यानं त्या मीटिंग मध्ये एवढं सुंदर 2 सेशन, जवळजवळ 2 तास 2.5 तास, पण असं कोणाला कळलं पण नाही की एवढं सगळं गेलं. आता तिथं कसं सांगायचं बरं? मी तिथून सांगायचं तर चोर तिथंच बसला असला तर फक्त तो खुशच होईल, अरे सगळीच माहिती मिळाली म्हणून. पण मी नाही दाखवलं. नाही, प्रभू आहे, तो करून देईल. जवळजवळ त्याच्यातले 80-90 हजार रुपये जाणार होते, परंतु येताना ऍटलिस्ट चर्चसाठी 4-4.5 लाख रुपये जमा करून आलो. 4-4.5 लाख रुपये लोकांनी चर्चसाठी दिले. एका माणसानं 300 पोते सिमेंट, एक रिटायर सिस्टर त्या म्हटलं की तुम्ही गेला तर परत भेटणार नाही, आत्ता चेक घेऊन जा, पैसे जमा होतील तेव्हा बँकेत टाका. 1 लाख रुपये त्यांनी दिले. वसईच्यातले 2 लाख रुपये त्यांनी दिले. पुन्हा अजून एका व्यक्तीनं कोणी 50,000, कोणी 50,000, कोणी 10,000, कोणी 5,000, नुसती लोकांची रांग लागली. आणि तिथल्यानंतर पैसा हा इशू नसतो. मला माहिती की ज्या देवाने इथपर्यंत आणलं तो पुढे पण देखील आपल्याला चालवणार. म्हणून लक्षात, विश्वासामध्ये टिकून राहा, प्रभूचं काम करा, देवाच्या आज्ञेमध्ये टिकून राहा आणि प्रभूला बिलगून राहा. तारण टिकवा आणि दुसऱ्याला तारणामध्ये आणा. तारण तुमचं टिकवायचं, पण तुमचं तारण टिकवता टिकवता अनेक लोक तारणामध्ये आले पाहिजे. जर लोक तारणामध्ये आले नाही तर परिस्थिती भयानक होणार आहे. आज जर तुम्ही बघितलं, आज आमच्याकडे चांगले दिवस आहेत. मग अशी प्रार्थना केली की आता मोकळीकता आहे, परंतु आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. सेवकांसाठी फार कठीण दिवस आलेले आहेत. कोणी सुद्धा, मंडळीमधले लोक सुद्धा विश्वासू असू शकत नाही, याचा अनुभव आला. ज्यावेळेस सेवक संकटामध्ये सापडतो, सगळेच लोक सेवकाच्या बरोबर राहतीलच असं नाही. म्हणून लक्षात, सावधगिरीनं, सतर्कपणे आम्हाला एकमेकाची ओझी वाहून फक्त तारण, लोकांचं उद्धार एवढंच डोक्यामध्ये ठेवायचं. लोकांचं तारण झालं पाहिजे, लोक प्रार्थनेमध्ये आले पाहिजे, वचनामध्ये वाढले पाहिजे. जर तारणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आमच्या डोक्यामध्ये आल्या तर त्याच्यानंतर मंडळीसाठी फार कठीण दिवस असणार आहेत. सगळ्या मंडळांसाठी, जगातली प्रत्येक मंडळी संघर्ष करत राहणार आहे. का? तर ज्याच्या कारणासाठी येशू ख्रिस्ताला क्रुसावर दिलं, मंडळीसाठी त्याला क्रुसावरती दिलं, मंडळीतल्या लोकांच्या उद्धारासाठी क्रुसावरती दिलं. परंतु मंडळी जर क्रुसाच्या उद्देशापासून दूर गेली, भावनेमध्ये अडकून पडली, ईर्ष्येमध्ये अडकून पडली, स्पर्धेमध्ये अडकून पडली, तर मंडळी ज्याच्यासाठी स्थापन झाली त्या मंडळीला प्रभू, जसं येशू म्हटला की मी मेंढपाळाला मारेल आणि मेंढरांची दाना दानवेल. आज तसंच होणार आहे, तसंच घडत आहे. किती चांगली सेवा पास्टर गंगावणे नगरमध्ये करत होते, परंतु कशा पद्धतीनं ते चर्च मधलेच लोक होते, परंतु सैतान कोणाचा कसा ताबा घेईल सांगता येत नाही. म्हणून सांभाळा, सांभाळा, स्वतःला सांभाळा. जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये टिकून राहा, वचनात टिकून राहा. दुसरं कोणतं स्थैर्य तुमच्या डोक्यामध्ये असू देऊ नका. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आता जसं आम्ही एक आहोत ना, तसं ख्रिस्त येईपर्यंत आम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. त्याच अभिषेकानं, त्याच सामर्थ्यानं प्रभूची सेवा करायची. आज साऱ्या जगामध्ये येशू ख्रिस्ताच्या क्रुसा संबंधीचं विचार केला जात आहे. क्रुसावरती येशू ख्रिस्त गेला आणि त्याच्या दुःख सणाचे दिवस म्हणून लोक 40 दिवसाचे उपवास करते, त्याविषयी पण मी बोलणार नाही. परंतु आम्ही जे विश्वासणारे लोक, ज्याने सत्य स्वीकारलं, ज्याने ख्रिस्ताचा वधस्तंभ समजून घेतलेला आहे आणि तो वधस्तंभ साऱ्या जगाला आकर्षित करत आहे. ऐका, सगळ्या जगाला, जगातल्या प्रत्येक व्यक्तीनं या वधस्तंभाकडे यावं या उद्देशानं तो क्रुसाकडे गेलेला आहे.
अजून असं म्हटलेलं आहे, जे क्रुसाच्या शेजारी थांबले, ज्यांनी क्रूस पाहिला, असे सगळे लोक बदलून गेलेत बरं का. इवन वधस्तंभावरचा चोर, या वधस्तंभाच्या चोराचं पण परिवर्तन क्रुसावरती झालं. परंतु कित्येक वेळा आम्ही ज्या पद्धतीनं आमचं आत्मिक जीवन जगतो ते वधस्तंभाला अडखण ठरलं जातं. आज जे आम्ही ऐकणार आहोत, शास्त्रात असं लिहिलं, जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्यानं आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. एक वचन वाचा, मत्त्याचं शुभवर्तमान 16 अध्याय 24 वचन. मत्त्याचं शुभवर्तमान. मग येशू आपल्या शिष्यांना मग म्हणाला, येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल, कोणाची इच्छा असेल तर त्यानं स्वतःचा त्याग करावा स्वतःचा त्याग करावा, व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. का तर तो ज्याला कोणाला माझा शिष्य, होण्याची इच्छा. परत वाचा वचन. ज्याला. मग येशू हा? आपल्या शिष्यांना कुणाला म्हणाला? आपल्या शिष्यांना सांगतो. काय सांगतो? माझ्या मागे येण्याची माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल, कोणाची इच्छा असेल तर त्यानं स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. येशू ख्रिस्त आता शिष्यांना शिकवायला लागलाय. ऐका, जर कोणाला माझ्या मागे यायचं तर त्यानं आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यायचं. कोणाला सांगतोय? शिष्य. आता शिष्य म्हणजे जे देवाचं वचन शिकले, ज्यांना त्याने वेगळं केलं, ज्यांच्यावरती तो जबाबदारी सोपवत आहे, जे येशूचे सोबती आहेत, ज्यांच्यावरती त्यांनी संस्कार केले, ज्यांना गुज आणि रहस्य उलगडून सांगितले, ते शिष्य. त्या शिष्याला तो काय सांगतो? जर कोणाला माझ्या मागे यायचं, याचा अर्थ ज्याला नाही यायचं त्याने, पण त्याला वाटतं ना सगळ्यांनी यावं. शुभवर्तमान काय? जाऊन सर्व राष्ट्रास त्यास शिष्य करा. आता प्रॉब्लेम काय माहिती का? त्याला वाटतं की सगळ्यांनी आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. आता वधस्तंभ घ्यायचा म्हणजे काय? स्वतःचा नाकार. असंच लिहिलं ना तिथं. वाचा. तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ. म्हणजे जो व्यक्ती स्वतःचा त्याग करायला तयार आहे तोच व्यक्ती वधस्तंभ घेऊन ख्रिस्ताला अनुसरतो. पण कधी कधी त्याग करणार. कशाचा त्याग नेमका करायचा आहे? काही सवयी आहेत, काही पाप आहे, काही गोष्टी ज्या प्रभूला पसंत नाही, अशा असंख्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये. जसं शमरूने स्त्रीला तिच्या घरातला नवरा त्याचा तिला त्याग करायचा आहे. जक्कयाला सुद्धा जे काही त्यांनी आतापर्यंत लोकांना लुबाडलं त्याचा त्याग करायचा आहे. त्यालाही क्रूसाकडे यायचंय. पण प्रॉब्लेम काय माहिती का? शिष्यांसाठी तो समजावून सांगताना काय म्हणतो? ज्यांना त्याग करायचंय, मला अनुसरायचं, त्यांना येऊ द्या. ऐका बरं का, क्रूसाचं शिक्षण जे बिलिव्हर्स लोकांना आवश्यक आहे, विश्वासणाऱ्या लोकांना आवश्यक आहे, ज्याच्यासाठी जगाला तारण देण्याची योजना या क्रूसावरती त्यानं दिली. आणि तो म्हणतो की ज्याला माझ्या मागे यायचंय त्याला येऊ द्या. जर तो त्याग करायला तयार आहे, जर तो पाप सोडायला तयार आहे, जर स्वनाकार करायला तयार आहे, तर ते स्वनाकार करत असताना तुम्ही त्याला मला अनुसरण्याचं कुठल्याही प्रकारचं अडखळण. ऐका, आता तुम्हाला कळेल पुढं पुढं कसं आम्ही वधस्तंभासाठी अडखळण ठरतो. आणि कित्येक लोकांना कळेल ते मी आहे, कित्येक लोकांना ते कळेल मी आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही बिलिव्हर्स आहे, तुम्हाला वाटतं तुम्ही शिष्य आहात, पण शिष्यच कसं वधस्तंभाला अडखण ठरतात. देवाला मी धन्यवाद देतो, असलं काही गुज रहस्य प्रभू या दिवसामध्ये प्रगट करत आहे, याच्यासाठी की प्रत्येक मनुष्य परिपूर्ण व्हावा आणि खरी धार्मिकता त्याच्यामध्ये असावी. लक्षात ठेवा, सैतान तुम्हाला जी धार्मिकता देतो ना, त्या धार्मिकतेमध्ये तुम्ही फक्त फुगून जाता. ती धार्मिकता तुम्हाला नम्र बनवण्याच्या ऐवजी ती तुम्हाला गर्विष्ठ बनवते. याच्यातनं लोकांचं तारण होण्याच्या ऐवजी ते लोक तारणातनं माघारी जातात. याच्यातनं लोक देवावरती प्रेम करायला पाहिजे, तर ते देवावरती प्रेम करण्याच्या ऐवजी त्यांच्यामध्ये द्वेष भावना निर्माण होते, मत्सर निर्माण होतो. ते प्रभूच्या प्रेमामध्ये पडण्याच्या ऐवजी ते लोकांचा द्वेष करू लागतात. अशा काही घटना आहेत ज्या शिष्यांमध्ये त्या घटना घडलेल्या आहेत. आणि येशू या बारकाईनं सगळ्या गोष्टी पाहतात.
बाहेर काही नाही, त्यांच्यामधल्या प्रत्येक गोष्टी संबंधानं ख्रिस्त त्यांना बसून शिक्षण देत आहे. ती आज मंडळीची गरज आहे. जगातलं प्रत्येक चर्च, प्रत्येक विश्वासणारा, या विश्वासणाऱ्याला ख्रिस्ताची योजना समजावून घेणं फार गरजेचं आहे. गलतीकराचं पत्र 2रा अध्याय, मुख्य भाग मी सांगणार आहे. गलतीकराचं पत्र 2रा अध्याय 20 वचन. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली. इथं असं म्हटलं, आता मी स्वतःला वधस्तंभावर ख्रिस्ताला काय करतो? खिळून टाकतो. बऱ्याच लोकांना स्वतःला ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळून टाकायचं असतं. पण आता गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 7 पासून 12 वचनामध्ये थोडंसं आपण पाहणार आहोत की प्रत्येकाला वाटतं की मी स्वतःला ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खिळावं, परंतु गलतीकराच्या पत्राच्या 5व्या अध्यायाच्या 7 पासून 12 पर्यंतच्या वचनाकडे जाऊया. तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला? तुम्हाला पाचारण करणाऱ्यांची ही बुद्धी नव्हे थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवून टाकते. मला प्रभूमध्ये तुमच्या विषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील. बंधुजन हो, मी अजून सुनतेचा उपदेश करीत असलो तरी तर अद्याप माझा छळ का होत आहे. तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. इथं मुख्य भाग वधस्तंभाला अडखळण. येशू क्रूसावरती गेला आणि तो क्रूसावर जाण्याच्या अगोदर शिष्यांना शिक्षण देत आहे की तुम्हाला आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे. कशासाठी वधस्तंभ आहे? कशासाठी हा क्रूस आहे? तो म्हणतो की माझा क्रूस तर मी वाहिला, माझ्या क्रूसावर मी स्वतः अर्पण झालो, पण तुमच्या स्वतःचा पण एक क्रूस आहे. तुम्हाला तुमचा क्रूस घेऊन माझ्या मागे यायचंय. तुम्हाला क्रूस गळ्यात घालायला कोणी सांगितलं? तुम्हाला क्रूस चर्चमध्ये कोणी लावायला सांगितलं? मुळात प्रॉब्लेम काय? तुम्हाला क्रूस ना चर्चमध्ये ठेवायचा ना गळ्यात घालायचा. तुम्हाला तुमचा क्रूस घेऊन जायचा. म्हणजे काय? तुम्हाला स्वतःचा नाकार करायचंय आणि तुमचं स्व पण क्रूसावरती देऊन टाकायचंय. ऐका बरं का, अडखळण काय ते मी तुम्हाला सांगतो. वधस्तंभाचं पहिलं अडखण कोणतं आहे की तो म्हटला असं नसतं तर माझं वधस्तंभाचं अडखण नाहीसं झालं असतं. पण माझं वधस्तंभाचं अडखण नाहीसंच झालं नाही. आता पौलाला वधस्तंभाचं अडखण आहे, सेवा करणाऱ्याला. ऐका बरं का, काय मी त्याच्यामध्ये वाचत होतो ना, सहज काय सांगावं. आता 40 दिवस आहे तर लोकाला त्यांना लागतच ना शेवटी. धरू नका म्हणलं तर ते ऐकणार नाही, ते धरणार. बरं, आता त्यांनी धरलं तर ते काय नरकात पण जाणार नाही बरं का, आणि ते धरले तर स्वर्गात पण जाणार. म्हणजे आता हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. धरायचं उपाशी राहायचं तर राहा, नाही धरायचं खाय प्यायचं तर खा, प्रश्न तो नाही. खा किंवा नका खा. उपास धरला तर तुम्हाला कोण म्हणणार नाही की बाबा चल इथं कशाला उपास धरून, म्हणून तिथून पण हकलणार नाही. आणि स्वर्गात पण म्हणणार नाही काय 40 दिवस उपास करून आला का, असं केलं का, तिथूनही बाहेर काढणार. आणि 40 दिवस उपास केले म्हणून तिकडं तो पण म्हणणार नाही या 40 दिवस उपास केले स्वर्गात आहे. स्वर्गामध्ये येण्यासाठी मुख्य आवश्यक गोष्ट तुम्ही स्वतःला क्रुसिफाय करायचं बस. बरं, आता शिष्याना तो सांगतो बऱ्याच लोकांना मला अनुसरायचंय, पण बरेच लोक वधस्तंभाला अडखण करत आहे. जे पौल म्हणत आहे, पौलाला जो अनुभव आला तो म्हणतो तसाच अनुभव प्रत्येक मंडळीमध्ये असणार, प्रत्येक चर्चमध्ये. जसं येशूच्या काळामध्ये तसं प्रत्येक. आता झालं काय माहिती का, जे मुख्य भाग आहेत तेच लोक विसरून गेले. मुख्य भाग काय? वधस्तंभाचं अडखण शोधलं पाहिजे.
त्याच्याकडे कोणी शोधायला तयार? ते अजून पण वधस्तंभ, येशूचा क्रूसावरती गेला, दुःख सहनाचे दिवस, त्याच्याकडे लोक अडकून पडलेले आहेत. पण वधस्तंभाला अडखळण होत आहेत ते लोक, ते कोण लोक आहेत त्याचा शोध नाही त्याने घेतला. आणि त्या कॅरेक्टर मध्ये मी पण आहे हे मला कळतच नाही ना, का तर मी शास्त्र वाचत नाही. आम्ही शास्त्र प्लेन वाचतो आणि आम्हाला जे शास्त्र लागतं ते परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही होणं पडणार नाही, हिरव्यागार कुर्णातनं मी जातो, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी मी, तो माझा जेव्हा जायरा, माझा प्रोव्हायडर, तो माझा अमका, तो माझा तमका, इथपर्यंत आम्ही आमच्या बायबलला मर्यादित करून ठेवलं. पण स्पिरिच्युअल गोल, आत्मिक तुमची वाढ जी आहे, त्या आत्मिक वाढी संबंधानं जो परिपूर्ण विश्वासणारा तुम्ही बनायचं, परिपूर्ण विश्वासणारा. आणि परिपूर्ण विश्वासणारा बनण्यासाठी इकडे येशू ख्रिस्त, मला वाटतं 7 वचन वाचता का? 7 वचन अडखळणा संबंधाने मी पाहणार आहोत. तुम्ही चांगले धावत होता, हा, तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला? कोणी अडखळा केला बघा, कोणी अडखळा केला? तुम्हाला पाचारण करणाऱ्याची हा. ही बुद्धी नव्हे, थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळ. आता वधस्तंभाचं पहिलं अडखण कोणतं? तर खमीर. कोणतं अडखण हो? तो पहिले तुम्ही चांगले धावत होता. म्हणजे काय? जेव्हा तुम्ही तारणामध्ये येता त्यास तुम्ही एक आत्मिक व्यक्ती म्हणून धावायला सुरुवात करा. तुमच्या डोक्यात दुसरं काहीच नसतं. तुम्ही सामान्य व्यक्ती म्हणून मंदिरामध्ये येता, सामान्य व्यक्ती म्हणून चर्चमध्ये वावरता. आता बघा, येशू ख्रिस्ताला क्रूसावरती अर्पण करण्यासाठी 3.5 वर्षाचं ट्रेनिंग घेतलेला यहुदा, त्या यहुदाला त्यांनी निवडलं. कुणाला निवडलं? मग यहुदा आधी चांगला धावत नव्हता का? यहुदामध्ये आलं कस काय हे? येशू ख्रिस्ताला नाकारण्यासाठी सगळ्यात जवळचा व्यक्ती, शिव्या द्यायला सगळ्यात जवळचा व्यक्ती कोण? पेत्र. 3.5 वर्षाचं ट्रेनिंग त्याचं झालेलं. म्हणजे बघा, हा सैतान एवढ्या चांगल्या लोकांना सोडत नाही. तुम्हाला सोडेल का हो? तुम्ही तर म्हणता आम्ही एवढे वर्ष धावत आहोत, पण तुमच्या धावण्याला जे तुम्ही सरळ धावायला पाहिजे ना, ते सरळ धावायचं सोडून जो खमीर तुमच्यामध्ये येतं, आणि हे खमीर अनेक लोकांना वधस्तंभाचं अडखण ठरतं. काय खमीर आहे? कोणतं खमीर आहे? मार्काचं शुभवर्तमान 8 अध्याय 15 वचन वाचा. मार्क शुभवर्तमान. कोणतं खमीर आहे जे विश्वासणाऱ्यांमध्ये सुद्धा येतं, आणि येशू ख्रिस्तानं त्याच्या संबंधानं त्याच्या शिष्यांना सुद्धा तो सावधगिरीचा इशारा दिलेला आहे. मार्काचं शुभवर्तमान 8 अध्याय 15 वचन. मग त्यानं त्यास निक्षून सांगितले की सांभाळा परुषांचे खमीर व हेरोदाचे खमीर याविषयी जपून राहा. कोणतं खमीर? परुषांचे दुसरं कोणतं? हेरोदाचे खमीर. आता तो परुषाचं पण खमीर सांगतो, आणि हेरोदाचे पण हेरोदाचं खमीर म्हणजे त्याचं पाप आहे हो. परुषाचं खमीर ही त्याची धार्मिकता आहे. परुष धार्मिक आहेत बरं का जास्त. आता येशू शिष्यांना काय सांगतो माहिती का? तुमची धार्मिकताच लोकांना अडखण ठरेल. आज लोकांना तारणाकडे येण्यासाठी, उद्धाराकडे येण्यासाठी सगळ्यात मोठं अडकळण कधी कधी विश्वासणाऱ्यांची धार्मिकता. त्याला वाटतं मी जास्त धार्मिक आहे, बाकी सगळे पापी आहेत. आणि त्याला काय वाटतं माहिती का? माझं जीवन फार नीतीचं जीवन आहे. आज वधस्तंभाकडे येण्यासाठी अनेक लोकांना कोणतं अडकण आहे? अरे ती व्यक्ती त्याग करायला तयार आहे, ती व्यक्ती पाप सोडायला तयार आहे. पण प्रश्न काय माहिती का? कित्येक वेळा विश्वासणारे लोक स्वनिर्मित धार्मिकता, म्हणजे त्यांना असं वाटतं की जगातला सगळ्यात मोठा धार्मिक कोण? बघा, आता तुम्ही त्या मंदिरातली प्रार्थना जर बघितली ना, तर तिथं प्रार्थना करताना बऱ्याच वेळा चर्चमध्ये पण तशी प्रार्थना होत असते. मी याच्यासारखा नाही, मी दानधर्म करतो, मी अमका करतो. तुमच्या प्रार्थना पण सांभाळा. तुम्ही ज्या प्रार्थना करता, ज्याला तुम्ही प्रार्थना सादर करता, तो तुमचं जीवन आणि शब्द ना शब्द तपासत असतो. तुमची प्रार्थना लोकांना दुखावण्यासाठी किंवा लोकांचं पाप, तो का खमीरा संबंधानं बोलत आहे, का अडखण ठरत आहे? कधी कधी प्रार्थना ही लोकांचे दोष दाखवण्यासाठी केली जाते. लोकांचे दोष नाही. दावीद म्हणतो माझं पाप, अहो तुमचं पाप दिसू द्या, लोकांचं पाप दिसणं ही तुमची धार्मिकता नाहीये.
तुम्ही जेव्हा लोकांचं पाप दाखवायला लागता तेव्हा तुमच्यामध्ये परुषाचं खमीर आहे. तुम्ही लोकांचं पाप दाखवतात आणि आपल्या पापा संबंधानं काय, माझ्यातल्या चुका संबंधानं काय. लुसिफर नेहमी तुमच्या समोर काय करतो, तो व्यक्ती पापी, तो व्यक्ती पापी, त्याचं पाप देव त्याचा हिशोब घेईल, क्षमापण करेल त्याला. शंभरुणी स्त्रीला येशूनं क्षमा केली, हा क्षमा करण्याचा अधिकार देवाचा आहे, तुमचा दोष दाखवण्याचा अधिकार नाही. आता शिष्यांना ही गोष्ट समजावून सांगते काय, तुमच्यामध्ये परुषांचं खमीर होणे. कोणतं परुषांचं खमीर? मंदिरामध्ये जाऊन ते ज्या पद्धतीची प्रार्थना करत आहे हे परुषांचं खमीर आहे. हे परुषी काय करतात की त्यांचा गोळा फुगून गेलेला आहे. आमची धार्मिकता आम्हाला फुगवण्याचं काम करते आणि फुगलेली धार्मिकता प्रभूला पसंत नाही, शास्त्र सांगतं. बघा आता समजा मी जर असं म्हटलं की तुम्ही सगळे पापी आहेत, तुम्ही चांगले नाही, तुम्ही चांगले नाही. विचार करा, मी असं सारखं बोललो तुम्हाला, ते काय म्हणतील, बाबा हे चांगल्यांचं चर्च आहे, आपलं चर्चच नाही. वाटेल का नाही? पण समजा एक व्यक्तित्व त्याच्यासाठी स्वार्थ असेल, नाही प्रभू तुमचं जीवन. मला 2-3 साक्ष परवा माझ्या तुम्ही ह्याच्यावर पाहिलं तर तुम्हाला कळेल. दारू पिणारा दारुड्या स्वार्था ऐकून ऐकून ती म्हणते, माझा भाऊ आज महिना झालं त्यांनी दारूला हात लावला नाही, अडखळण नाही झालं, तो ख्रिस्ताकडे आला. प्रत्येक व्यक्ती ख्रिस्ताकडे येणं हे प्रभूची योजना आहे. तुम्हाला धार्मिकता त्यानं यासाठी नाही दिली की तुमची धार्मिकता लोकांना अडखण ठरावे. आणि मी तर असं म्हणेल, ज्याच्याकडे धार्मिकता आहे ना तो आपली धार्मिकता दाखवण्याचं काम करत नसतो. का तर धार्मिकता म्हणजे लोकांचा उद्धार आहे. लोकांचा उद्धार असला पाहिजे तुमच्या धार्मिकतेमध्ये. तुम्ही लोकांना धार्मिकता दाखवताना लोक कमी आहेत आणि तुम्ही चांगले आहात हे परुषांचं खमीर आहे. कान देऊ नाही का? परुषांच्या खमीरा संबंधानं तुम्ही सावध राहा म्हटलं. थोडस खमीर सगळा कणकेचा गोळा फुगून टाकतं, ते तुम्हाला फुगवतं. आणि मला तर असं वाटतं पुष्कळ लोकांसाठी नरक नसणार आहे, पण त्यांच्या फुगीरपणामुळे त्यांना नरक मिळणार आहे. सांभाळा बरं का, नरक हा आमच्यासाठी नाहीये. पण लक्षात घ्या, प्रभूला असं वाटतं माझी योजना आहे. तो म्हणतो ना, ज्याला माझ्या मागे यायचंय त्याला येऊ द्या. काय ऐकलं शिष्याना, काय शिकवलं त्यानं? ज्याला माझा शिष्य व्हायचंय, ज्याला मला अनुसरायचं त्याला अनुसरू द्या. तो जर त्याग करायला तयार आहे, तो जर समर्पित जीवन जगायला तयार आहे, तो जर पाप सोडायला तयार आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी अडखण का ठरता? कोणतं अडखळण? तुमची धार्मिकता. लक्षात ठेवा, एकमेकासमोर जाताना कोणताही सामान्य व्यक्ती असेल, त्या सामान्य व्यक्तीला तुमची धार्मिकता दाखवण्याच्या ऐवजी येशूची धार्मिकता दाखवा. याच्यानं तुम्ही नम्र बना, या क्षणात तुम्ही नम्र बना. कधी कुणाला तुच्छ मानू नका, अडखण ठरेल ते वधस्तंभाचं. आणि आज बऱ्याच चर्चेसमध्ये, बऱ्याच मंडळीमध्ये हेच अडखण आहे, वधस्तंभाचं अडखण. लोक खुसाकडे येऊ शकत नाहीत. चर्च भरलं पाहिजे. कशानं भरलं? तो म्हटला, वेश्या आणि कसबिनी सुद्धा देवाच्या राज्यामध्ये येतील. कोण येतील? अहो त्यानं सगळ्यांसाठी खुलं करून ठेवलंय देवाचं राज्य. त्याला वाटतं अग्नीतून ओढून ओढून एककाचं तारण आम्ही करावं. आमच्या बोलण्यानं लोकांचं तारण गेलं, आमच्या बोलण्यानं, आमच्या प्रार्थनेनं, आमची जी प्रभूनं सेवा दिली, या सेवेच्या द्वारे लोक तारणापासून दूर गेले तर फायदा काय? त्यांनी तारणाकडे यायला पाहिजे, त्यांचा उद्धार व्हायला पाहिजे. तुमची धार्मिकता लोकांना दोष दाखवण्यासाठी कधीच होता कामा नये. आणि मुळामध्ये धार्मिक व्यक्ती दुसऱ्याला दोष दाखवत नसतात. आमेन म्हणाल का? कोण दोष दाखवतात? परुषी. काय परुषाची प्रार्थना होती? याच्यासारखा मी नाही. लक्षात घ्या, तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला त्याच्यासारखं बनायचंय? आणि कुणाशी कंपॅरिझन करतात? ज्याला 1000 दिले ना त्याच्याकडनं 1000चाच हिशोब घेणार. तुम्हाला जर जास्त गोष्टी तुमच्याकडनं तेवढा हिशोब घेणार आहे. त्याला नुसतं तारण दिलेलं आहे, तुम्हाला जास्त सेवा दिलेली आहे. मग सेवा दिली तर ती सेवा तुम्हाला लोकांना दोष देण्यासाठी थोडी सेवा दिलेली आहे, तुम्हाला तारण करण्यासाठी दिली. लोकांनी तारणात यायला पाहिजे, प्रभूच्या जवळ यायला पाहिजे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, सेवा म्हणजे कळवळ आहे. सेवा म्हणजे कळवळ आहे, लोकांसाठी कळवळ आला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर आणि तर किंवा ही आणि ती नाही, सेवा युनिव्हर्सल आहे. त्याच्यामध्ये चोर आहे, लुटारू आहेत, वेश्या आहेत, कसबिनी आहेत. एवढंच नव्हे,
हापशी शंडाचं पण तारण झालं हो. अहो शंड पण तारला गेला. आता बोला, त्याला कोणी जवळ सुद्धा करू शकत नाही तो शंड त्याचं तारण झालेलं आहे. मग तारण करताना बायबलमध्ये सगळ्या व्यक्तीला धरून तारण ठेवलेलं आहे. सगळ्या व्यक्तीसाठी तारण आहे. मग आमची विचारसरणी त्या परुषांसारखी विचारसरणी का असते? आमच्या विचारसरणीमध्ये परुषी काय आहेत की जसा परुषी दुसऱ्याला दोष दाखवण्याचं काम करतो. लक्षात ठेवा, तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं वर्तन हे लोकांमध्ये तारणासाठी प्रेरित करणार असलं पाहिजे. त्यानं एक इन्स्पायरेशन त्यांना मिळलं पाहिजे. नाही मला बदलायला चान्स आहे, नाही मला सुटकेला चान्स आहे, मी प्रभूकडे येणार आहे, उद्धार मला मिळणार आहे, सुटका मला मिळणार आहे. आणि लक्षात ठेवा, हे ख्रिस्ताकडे येण्याचं जी असणारी संधी माणसाला मरेपर्यंत असणार आहे. लास्ट मोमेंट टिल द डेथ, शेवटच्या क्षणापर्यंत. कोणत्या व्यक्तीचं कधी तारण होईल सांगता येत नाही, आणि कोणत्या व्यक्तीला हा क्रूस कसा बदलेल सांगता येत नाही. मी पुन्हा 7 शब्दाचं चिंतन करत आहे नव्यानं. 7 शब्दाविषयी मी खूप बोललो, पण परत आता म्हटलं नाही. काल मी बसल्यावर 2 दिवस झालं सारखं प्रभूकडे ते मागत आहे की नाही मी आतापर्यंत बोललो त्याच्यापेक्षा वेगळं मला काहीतरी रिव्हिलेशन दे. आणि मग प्रभू त्याच्यातनं एक एक गुपित रहस्य इतकं सुंदर मला प्रगट करलंय, पण तुम्हाला ते युट्यूबलाच ऐकायला मिळणार. मग त्याच्यामध्ये या चोरा संबंधानं इतकं सुंदर नोट्स काढायला सुरुवात केल्या. त्या नोट्स मध्ये तिथं चोराच्या बाबतीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त इतकं सुंदर की जी सहभागिता त्या चोराला मिळाली. दोन्ही पण चोर आहेत, त्यांना सहभागिता प्रभू त्या ठिकाणामध्ये देत आहे. दोघे एक असं लिहिलंय. त्या 2 चोराच्या मध्ये प्रभूनं त्याची योजना करून ठेवली होती बरं का. मी तेव्हा बऱ्याच वेळा वाचला, आता पण वाचलं. शास्त्रामध्ये त्याच्या संबंधाने भविष्यवाणी केली. 750 वर्ष अगोदर येशूच्या जन्मा 2 चोरांमध्ये त्याला लटकवण्यात यावं. आणि मग 2 चोरांमध्ये त्याला लटकवण्यात यावं. काय प्रभूची अद्भुत योजना होती. तो मग तो 2 चोरामधला एका चोराला जरी वधस्तंभ समजला ना तर त्याचं तारण होईल. काय योजना होती. 2 म्हणजे तो सांगतो काय माहिती का, जेव्हा या जगातला एखादा व्यक्ती त्या क्रूसाकडे पाहिल त्यास प्रभूची योजना त्याला समजेल. तू चोर असला तरी तू देवाची योजना तुझ्यासाठी काय, आज तू माझ्यावर सुखलुकात असेल. असली योजना जगात कुठं सापडणार नाही. सगळ्यांसाठी योजना होती, पण चोरासाठी पण योजना त्या वधस्तंभावरती करून ठेवली. चोरासाठी योजना, दोघांच्या मध्ये त्याला लटकावं. काय बायबल कसलं सुंदर पवित्र शास्त्रामध्ये देवाची योजना त्याने समजावून सांगितली. चोरांसाठी पण योजना करून ठेवली. येशू ख्रिस्ताला क्रूसावरती लटकून 2 चोराच्या मध्ये त्याचा वधस्तंभ. कशासाठी? चोराला कळलं पाहिजे या वधस्तंभावर एक तारणार आहे, आणि हा तारणारा तुला सुद्धा उद्धार देण्यासाठी समर्थ आहे. असली योजना जगात तुम्हाला कुठं सापडणार नाही. प्रत्येकासाठी योजना, चोरासाठी योजना, व्यभिचार करणाऱ्यासाठी योजना. आता येशू काय म्हणतो, जर कोणी माझा शिष्य पाहतो, मला अनुसरतो, आणि तो आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत असेल तर त्याला येऊ द्या. म्हणजे ही गोष्ट विश्वासणाऱ्याला समजली पाहिजे, प्रत्येक व्यक्तीसाठी देवाची योजना आहे. तुम्ही कोणाच्या योजना हिरावून नाही घेऊ शकत. आम्ही कोण आहोत त्याच्या योजना हिरावून घेऊन टाकायला? आम्ही का त्याला त्या ठिकाणामध्ये अशा पद्धतीने म्हणू शकतो की तू पापी आहे? नाही, कोण पापी नाही, मी पहिल्यांदा पापी. पौल पाप्यांचा विषय, आता बघा पौल जे काही लिहितो ना त्या ठिकाणामध्ये पाप्यांची चर्चा खूप झाली, आणि इतकी चर्चा झाली. तुम्ही पौलाचं जर वाचलं सगळी पत्र तर त्या ठिकाणामध्ये बऱ्याच गोष्टी त्या पौलाला विरोध करणाऱ्या. तो शिष्यांचं नवीन तारण झाल्यावर मग शिष्य, आपण यहुदी लोक आहे, परराष्ट्रीय लोकांबरोबर जेवायचं नाही, त्यांच्यावर बसायचं नाही. मग त्यांनी काय केलं, या 11च्या 11 आहेत ना, 11चा एक वेगळा ग्रुप झाला. ते म्हटले नाही, त्यांच्याबरोबर नाही बसायचे. पौलाला काय कळतं, हा कुठेही बसतो काय करतो. आमच्याकडे पण सेल ग्रुप मध्ये तसंच होतं नाही का. हे आपले ते परके, त्यांच्यावर आपण नको ना आपल्यावर. तर काही शिष्यच असे आहेत. होत हे मंडळ्या काय त्याच्यातनं वाचल्या नाहीत. माझी मंडळी पण नाही वाचली, आणि ते मला दिसतं पण. आणि विचार करा, मला दिसतं तर त्याला किती दिसत असेल. आणि विचार करा, जर त्याला दिसतं तो गप बसेल का. आणि याच्याबद्दल तुमच्यासाठी त्यानं कशा प्रकारची, खाली तर तुम्ही वाचलं तर तो जे असं करतात, काय लिहिलं भोसकून घ्या, काय लिहिलं 11 तुमच्या ठाई बंधुजन हो, मी अजून सुनतेचा उपदेश करीत असलो तर अद्याप माझा 11-12
अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर वधस्तंभाचे अडकळण हा. नाहीसे झाले आहे. हा. तुमच्या ठाई हा. अस्थिरता उत्पन्न करणारे हा. स्वतःला छेदून घेतील. काय म्हटलं? स्वतःला छेदून घेतील सुसाईड करतील. तर बरे होईल. अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील. म्हणजे देवाचा दंड किती भयानक आहे. जो कोणी क्रुसाकडे येण्यासाठी लोकांना अडखण करतो आणि तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहात. सामान्य गोष्टी ज्या दिवशी येशू ख्रिस्त क्रुसाकडे पाहतो आणि तुमच्याकडे पाहतो आणि तुमच्याकडे पाहताना तुम्हाला धार्मिक म्हणून तो पाहताय, परुषांकडे तो धार्मिक. आता परुषान इतकी शास्त्रात लिहिलं, परुषान इतकं धार्मिक झाल्याशिवाय कोणी देवाच्या राज्यात, म्हणजे धार्मिक लोकांचं तो धार्मिकता प्रचंड तुमच्यामध्ये, पण तुमच्यामध्ये दोष देण्याची प्रवृत्ती पण आहे. धार्मिक आहात तुम्ही, प्रॉब्लेम धार्मिकताचा नाही पण प्रॉब्लेम दोषाचा आहे. म्हणजे मी 5,000 मागितलं दिले तर तुला 5,000चा हिशोब घेणार आहे. जर तू धार्मिक आहे ना मग तुझं धार्मिक जीवन तू 100% जगला का हे तुला विचारणार आहे. समजा तुम्ही एखाद्याला धार्मिकतेचं शिक्षण द्यायला लागला. आता मी तुम्हाला धार्मिकतेचं शिक्षण द्यायला लागलो. मी धार्मिकतेचं शिक्षण तुम्हाला देतो म्हणून मी लय भारी असं नाही. देव मला एवढं तुला बायबल माहितीये ना, मग तू किती पाळलं ते मला सांग. समजा मी तुम्हाला मोठमोठे उपदेश करायला लागलो आणि तुम्ही एवढे छान उपदेश, अहो माझी जबाबदारी वाढली, मला तो हिशोब घेणार आहे. काय हिशोब घेणार आहे? एवढं सांगितलं, तू किती पाळलं, तू किती अनुसरला, किती प्रेम होतं, किती क्षमा होती, किती चांगुलपण होतं, किती नम्रता होती, किती लीनता होती, हे सगळं हिशोब प्रभू माझ्याकडे. म्हणून मी मला जे मिळालं त्याच्यावरती व्यापार करायचा, माझ्या जीवनाला मी करेक्ट करायचं. मी जितकं जास्त होईल तितकं स्वतःला समर्पित जीवन जगायचं. का? हिशोब माझ्या जीवनाचा घेणार आहे. जितकं बायबल तुम्हाला माहितीये तेवढा हिशोब तुमच्याकडनं घेणार. तुम्हाला कमी माहितीये तो नाही, जेवढं माहितीये तेवढं विचारणार. आता विचार करा, तुम्ही बऱ्याच लोकांना, आम्ही एवढे वर्ष या चर्चचे मेंबर आहे आणि नवीन आले त्यांना तो काय म्हणेल, किती वर्षाचा हिशोब विचारणार? जे 1 वर्षाचे, 2 वर्षाचे, 3 वर्षाचे, 4 वर्षाचे. आणि तुम्ही जर जुने मेंबर आहे तुमको तो ज्यादा पूछेगा, तुम्हाला तर जास्त हिशोब विचारला जाणार आहे. एवढं तुम्ही वचन ऐकलं, एवढं तुम्हाला देवाच्या वचनाचं खोल रहस्य कळालं, मग तुम्हाला वचनाच्या द्वारे तुम्ही किती स्वतःला रेक्टिफाय केलं, किती करेक्ट केलं, किती बदल केला स्वतःमध्ये, हाही प्रश्न विचारला जाणार आहे. क्रुसाचा अडखण कोण आहे? तो म्हणतो जो कोणी मला अनुसरतो त्याला अनुसरू द्या, त्याला येऊ द्या, प्रभूकडे येऊ द्या. आणि लक्षात ठेवा, त्याला बदलायचं काम तुमचं नाही, त्याला बदलायचं काम देवाचं आहे. कधी कधी आम्हाला वाटतं नाही त्यांनी बदलायला पाहिजे. अरे तुम नाही बदले तो वो क्या बदलेगी. आम्हाला वाटतं सगळ्यांनी बदलायला पाहिजे. नाही, बदलायला देव समर्थ आहे. आणि गोष्ट लक्षात ठेवा, देवाच्या वचनात एवढी ताकद आहे ना, त्यानं किती ठरवलं बदलायचं नाही ना, एक दिवशी देवाचं वचन त्याला करेक्टच करतं, 100% करेक्ट करतं. हे बदलायचं नाही ठरलं तरी चालेल, पण एक दिवशी देव बरोबर त्याला बदलतो. अरे तो त्याच्यासाठी तर तो देव आहे ना. कधी वचन त्याच्या हृदयात कसं जाईल, कसं आतमध्ये उकळ्या फुटेल, कधी त्याला पाप सोडून द्यावंसं वाटेल, आपोआप प्रभू त्याच्या जीवनामध्ये काम करतो. मी तर एवढ्या साक्षी ऐकतो, काही लोक म्हणतो ते आम्हाला बदलायचं नव्हतं, पण ते वचन आम्ही ऐकलं आणि सगळं सोडून दिलं. आम्ही प्रभूला नम्र झालेलो, आम्ही प्रभूला ओळखलेलं आहे. लक्षात ठेवा, देवाचं वचन हर एक व्यक्तीला बदलणारं वचन आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं, तो म्हटला की या परुषांची धार्मिकता हे खमीर आहे आणि ते खमीर काय करतं, अनेक लोकांना पाप देवाकडे वळण्यासाठी अडखण करत असतं. म्हणून लक्षात ठेवा, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, दाविदासारखं म्हटलं पाहिजे, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. कोणाचं पाप आपल्या समोर ठेवू नका. आमेन म्हणाल का? कधी कधी आम्हाला दुसऱ्याचं पाप ठेवून त्याच्यावर चिंतन करायला खूप आवडतं. नाही हे पाप, एखादा दारू, नाही तो दारू पितो, जाऊ दे, दारू पितो तो, आज ना उद्या प्रभू त्याला बदले. तू संसाराच्या चिंतेत अडकला ते बघ ना, तू संसारामध्ये अडकून पडलेला आहे. तू संसारी गोष्टी तुझ्यामध्ये, तू दारूच्या चिंतेविषयी करत बसला आणि प्रभू तुला म्हणतो संसारी गोष्टीमध्ये तू अडकलेला आहे. जजमेंट देवाचं आहे, जजमेंट करणं देव करणार. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जजमेंट करून देवाचं जजमेंट तुमच्यावरती येऊ देऊ नका. कारण आता मी वाचलं, असं करणारा स्वतःला भोसकून घेईल तर, असं म्हटलंय का हो, तो दगड आमच्यावर पडण्याच्या अगोदर
आम्हीच दगड होतो म्हणतो, त्यानं भोसकण्याच्या ऐवजी तुम्हीच भोसकून घ्या. म्हणजे काय, तुम्ही स्वतःला म्हणजे आता बोध काय तुम्हाला, असं जर केलं असेल तर प्रभूकडे जाऊन त्याला जाऊन नाही, प्रभू चुकलं माझं, क्षमा कर, आता परत माझ्याकडनं अशा चुका घडणार नाही. मला आत्मिक व्यक्ती बनायचंय, मला क्रूस समजून घ्यायचंय, अनेक लोकांना वधस्तंभाकडे आणायचंय, अनेकांचं तारण व्हायला पाहिजे, अनेकांना उद्धार मिळाला पाहिजे. उद्धार ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे आणि ती देणगी त्याला मिळणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, देवाचं वचन साऱ्या जगासाठी आहे, सगळ्या जगासाठी आहे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीचा उद्धार कसं होईल त्याचं ओझ तुम्हाला आलं पाहिजे. तुमच्या अंतःकरणामध्ये ती भावना असली पाहिजे. मला पण तुमच्यामध्ये बसून दर रविवारी चर्चमध्ये वचन सांगून बायबल स्टडी हे सगळं सांगावंसं वाटतं की नाही, माझी मंडळी आणि माझ्या मंडळीला मला चांगल्यातलं चांगलं द्यावं लागेल. आणि मला माहितीये आज जे काही आहे मी तुमच्यामुळे आहे. आज जे माझ्याकडे चांगलं आहे, जे माझ्याकडे उत्तमातल्या उत्तम गोष्टी तुमच्यामुळं, तुमचा अधिकार आहे. पण जेव्हा मी मंडळीचा विचार करतो आणि जगाचा विचार करतो त्यास मला कळतंय माझ्या मंडळीला तर मी भरपूर दिलेलं आहे, मंडळी पण मला भरपूर दिलं, पण त्या लोकांना कोण देईल जे देवाच्या वचनाचे हकदार आहेत. मी माझ्या मंडळीपुरता विचार करत नाही. मग असं वाटतं की नाही, त्या गावांमध्ये गेलं पाहिजे जिथं लोक वाट बघत आहे. कोणीतरी एका आजीने मला फोन केला, रडायला लागली जोर जोरामध्ये, आम्हाला तुमच्या चर्चला यायचं होतं पण गाडी खर्च नव्हता, कोण सोबत नव्हतं, मला चालायला येत नाही, तेवढ्या लांब यायचं म्हटल्यावर फार कठीण आहे. मी खूप दिवस देवाजवळ प्रार्थना करत होते, देवा एकदा तरी या व्यक्तीची भेट घेऊ दे. आणि ते म्हटले, मी उपवास केले, प्रार्थना केले की प्रभू तिथं तर घेऊन जा. पण ते म्हटले की मला कळलं तुम्ही अंबरनाथला येणार आहे. मी एवढी रडले आणि म्हटले देव अशा सुद्धा प्रार्थना ऐकतो की आम्हाला वचन तिथं बसून ऐकायला मिळतं. मला सांगायचं तात्पर्य, इतकं वचन हे जागतिक आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी उद्धार आहे, प्रत्येक व्यक्तीला सुटका आहे. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचं तारण हे डोक्यामध्ये ठेवा, प्रत्येक व्यक्तीचं तारण. आणि व्यक्तीचं तारण होत असताना ती व्यक्ती तारणापासून दूर जाणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. ती तारणापासून नाही दूर गेली पाहिजे. तारण होणं सोपं आहे, पण लोकांनी ते टिकून ठेवता आलं पाहिजे. इकडं प्रतिदिवशी त्यांच्यामध्ये तारण पावत असलेल्या लोकांची रोज भर पडत होती, पण जर चर्चनं त्यांना सामावून घेतलं नाही, प्रश्न तोच आहे. सारं जग गेलो चर्चमध्ये, युनिव्हर्सिटी. एक दिवस हे शिलो चर्च, मी तुम्हाला हे पण सांगतो, जर प्रभूनं मला 100 वर्षापर्यंत आयुष्य दिलं ना, तर लक्षात ठेवा आपलं चर्च आता जे बांधतो त्याने आपण स्टेडियमचं चर्च बांधू का? कारण हे सोलापूर नव्हे तर जगातल्या सगळ्या लोकांनी इथे यायला पाहिजे. हे प्रभूचं विजन आहे, हे विजन आहे. आणि मी तुम्हाला आल्यावर पण सांगितलं होतं, एवढ्या जागेत आपण राहणार नाही आणि आपण वर गेलो आणि अजून आपल्याला वर जायचं आहे, अजून मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या. युनिव्हर्सल चर्च आहे, पण तिथं काय केलं, प्रत्येक व्यक्तीचं तारण तारण तारण. आपल्या लोकांमध्ये खेळत बसू नका. आपल्यातच काय खेळायचंय, भांडीकुंडी खेळल्यासारखं. आम्हाला जगात जायचंय, जगातल्या लोकांचं तारण करायचं, नवीन नवीन आत्मे देवाच्या राज्यामध्ये यायला पाहिजे. पण प्रॉब्लेम काय माहिती, आम्ही अंतर्गत आतमध्येच लढून आम्ही संपून जातो. आमचं युद्ध रक्तमांसाबरोबर नाही, कुणाबरोबर आहे? पण आमचं युद्ध कातडी बरोबर आहे ना. आम्हाला हे पटत नाही, आम्हाला ते आवडत नाही आणि त्यांचं आमचं कधी जमत नाही. कसे काय आत्मिक लोक असे असू शकतील? कसं शक्य आहे ते? ज्या दिवशी तुमच्या डोक्यात ही कल्पना येते ना, तुमचा आत्मिकपणा तपासायचा आहे. काही तुमच्या प्रार्थनेचा आणि तुमच्या सेवेचा उपयोगच होऊ शकत नाही. का? कारण तुम्ही रक्ताबरोबर देहाबरोबर झगडत आहात. आणि झगडायचंय कोणाबरोबर? आकाशात. त्यानं पुष्कळ लोकांना नरकाकडे घेऊन चाललेला आहे, व्यसनामध्ये घेऊन चाललेला आहे, व्यभिचारामध्ये घेऊन चाललेला आहे, वाईट सवयीमध्ये घेऊन चालले. तरुण उद्ध्वस्त होत आहे, तरुणी वाम मार्गाला लागत आहे. कित्येक तर एक बिचारीचा फोन येतो, तिच्या घरामध्ये तिची मुलगी सारखी निघून जाते रोज रोज, आणि 4 दिवस वैतागून गेलेले. वाटतं बापरे किती त्यांना त्रास आहे. एवढ्या छोट्या छोट्या मुली एवढी मोठी पाप कर्म करत आहे, घरामध्ये थांबत नाही. कसलं भयानक प्रकारे आणि लोकांची अवस्था झाली. किती कुटुंबामध्ये समस्या निर्माण झाली. पतीवरती प्रेम करणारी आपली ती पत्नी, पण पती तिला आणि पत्नीचा दर्जा देत नाही. त्याचे अफेअर्स कितीतरी लोकांबरोबर. किती भयानक प्रकारची परिस्थिती. मुलगा घरामध्ये आणि आई एकटी विधवा आहे आणि मुलगा तिला मारतो, तिची पेन्शन काढून घेतो, तिला रस्त्यावरती टाकून देतो. किती सैतानानं जखडून ठेवलेले लोक, किती कुटुंबामध्ये
प्रॉब्लेम्स आहेत, आम्हाला त्या प्रॉब्लेम्स कडे पाहायचंय, या लोकांसाठी रदबगली, या लोकांसाठी ओझ असलं पाहिजे. प्रभू मला त्यांच्याकडे घेऊन जा, प्रभू मला त्यांच्यासाठी ओझ दे. लक्षात ठेवा, काल रात्र तर पूर्ण मला झोप आली नाही. एवढे प्रश्न, एवढे फोन कॉल आले. त्या फोन कॉलवरती मी विचार करत अख्खी रात्र मला झोप सुद्धा आली नाही. आणि असं वाटलं कधी या लोकांचे प्रश्न सुटणार आहे, कधी या लोकांना तारण मिळणार आहे, कधी प्रभू यांच्यासाठी मार्ग मोकळे करणार आहे. असं वाटत होतं की जगातल्या सगळ्या लोकांसाठी प्रार्थना मलाच करायची आणि मला त्या लोकांचा उद्धार करायचा. इतकं ओझ प्रभू देत आहे का आपल्याला वाटत नाही हे ओझ घेऊन अनेक लोक कुसाकडे यावेत? त्याच्यासाठी आमचे विचार बदलले पाहिजे. आमचा खरा संघर्ष कोणाबरोबर आहे तर त्या सैतानाबरोबर आमचा संघर्ष आहे. व्यक्तीबरोबर संघर्ष करत आपलं आयुष्य खर्च करू नका, अन्यथा तुम्ही वधस्तंभाचे वैरी बनणार आहात. कोण वधस्तंभाचं वैरी? परुषी. दुसरी गोष्ट वाचूया, गलतीकराचं पत्र 5 अध्याय 10 वचन. गलतीकराचं पत्र. मला प्रभूमध्ये तुमच्या विषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. दुसरा विचार करणार नाही. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील. आता वधस्तंभाचं दुसरं अडखण कोण? दुसऱ्याच्या मनाची चलबिचल करणार. ऐका बर का, दुसऱ्याच्या मनाची चलबिचल म्हणजे कधी कधी आता चलबिचल पण 2 प्रकारे असते बर का. एक तारणात असणारा व्यक्ती आणि दुसरा नुकता तारणात आलेला व्यक्ती. दुसऱ्या भाषेमध्ये एक व्यक्ती तारणामध्ये आला, तो तारणामध्ये वाढत असताना तो पापापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरा व्यक्ती त्याला पापापासून दूर राहण्याच्या ऐवजी पाप करण्यासाठी प्रेरित करतो. तुम्हाला नाही समजणार. एक व्यक्ती तारणामध्ये आला, आता तो तारणामध्ये आल्यानंतर हा व्यक्ती प्रभूवरती प्रेम करणारा व्यक्ती आणि सिनियर असतो जुना, तो प्रभूमध्ये राहून थोडा घसरलेला असतो आणि सारखं चालू असतं बरं का, यायचं जायचं, टिकायचं. विशेषतः मुलांमध्ये जास्त असतं ते प्रकार. म्हणजे जनरलच बरं का, तुम्ही म्हणाल आमचंच काय सांगता, पण तुमच्यामध्ये कॉमन असतं. तो तारणामध्ये आला, तो तारणामध्ये आल्यानंतर त्याला तारणामध्ये टिकून ठेवण्यासाठी तो मेहनत घेत असतो. तो जगाच्या गोष्टीपासून स्वतःला अलिप्त करत असतो, सगळ्या वाईट गोष्टीपासून. पण एक त्यातला असतो की तो त्याच्यामध्ये ते जुनं पाप असतं आणि ते जुनं पाप त्या व्यक्तीला सेम पाप करण्यासाठी भाग पाडत असतो. तेच पाप त्यानं पण करावं. आणि मग बोलता अशा काही गोष्टी बोलल्या जातात की ज्या गोष्टी त्या समोरच्या व्यक्तीला अपेक्षित नसतात. समजा तुम्ही माझ्याकडे पाहतात, तुम्ही माझ्याकडे पाहिले एक आदर्श आहे, मी खूप चांगला आहे, आणि तुम्ही सगळे माझ्याकडे बघताना म्हणता की पालक साहेब आपले खूप चांगले आहेत, सगळ्यावरती आणि किती स्वतःला राखून ठेवतात, असं करतात तसं करतात, आणि सगळ्या गोष्टी मी बोलायला लागलो. आणि बोलता माझ्यातनं बाष्कळ गोष्टी गेल्या. म्हणजे त्यानं ठरवलं, समजा त्या शारोने ठरवलं, आता तो माझ्यासोबत राहतो, मला माहिती आहे त्याच्यावरती जे परिणाम त्याच्यावरती होतो ना, त्याला असं वाटतं जास्तीत जास्त मी देवात कसं वाढावं, जे किती लोकांना जिंकावं, कशा पद्धतीने, त्याच्यात ते दिसतं. त्याच्यात आल्यावर चेंजेस मला दिसतात की नाही, त्याच्यावरती एक प्रभाव पडला. आणि मला माहिती की तो असू द्या किंवा तो योगेश असू द्या, ते आल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक वेगळा मूड तयार होतो, नाही लोकांचं तारण व्हायला पाहिजे. पण समजा मी त्यांना दुसऱ्याच गोष्टी बोलायला, मी टाइमपासच्या गोष्टी बोलायला, बाकी सगळं सोडलं, मग मी सिरियलच्या गोष्टी बोलायला लागलो, मग मी पैशाच्या गोष्टी बोलायला लागलो, मग मी मुलींच्या गोष्टी बोलायला लागलो. आता या गोष्टी बोलल्यावर यांच्या मनाची चलबिचल चालू होते. म्हणजे एक व्यक्ती तारणामध्ये आल्यावर तिला तारणाच्याच गोष्टी बोलायला पाहिजे. ऐका, तुमच्या मनाची चलबिचल जर कोणी करत असेल, बिलिव्हर्स लोकांना काय सांगितलं त्याला, कोण वधस्तंभासाठी अडखण आहे? जसा त्याच्यात वाचा बरं, मी असं नाही सांगितलं कोण तुमच्या. मला प्रभूमध्ये तुमच्या विषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. मग पहिला विचार कोणता आहे? पहिला विचार तारण आहे. तारणाच्या व्यतिरिक्त असणारा दुसरा विचार, ऐका, तुम्हाला तारण म्हणून त्या ठिकाणात पाठवलं. अजून दुसऱ्या भाषेमध्ये समजा, आता एक कुटुंब, मी सगळ्याला सेल ग्रुपला पाठवताना सांगत असतो, तुमच्या डोक्यात एक विचार असला पाहिजे, त्या घरामध्ये जाऊन तुम्ही देवाचं वचन गाजवायचं. तुम्ही गेला,
त्या घरात सेल ग्रुपला गेल्यावर तुम्ही देवाचं वचन सांगून तिसऱ्याच परिवाराचं काहीतरी बोलता, म्हणजे तुम्ही काय केलं? लोकांची काय केली आणि काय म्हणलं त्याच्याबद्दल? तो दंड भोगील. काय करेल हो? दंड भोगील. म्हणजे प्रार्थनेला गेल्यावर पण काय बोललं पाहिजे? परमेश्वर बोला की तुम्ही. तारणच. याच्यापेक्षा दुसरा विचार नाहीच. कशासाठी दुसरा विचार आहे? म्हणून तर म्हटलं वधस्तंभाचा अडखण कोण? आता तुम्ही जर समजा एखाद्या वेगळ्याच कुटुंबाचं तिथं चर्चा करत बसला, ते देवा थोडी येणार आहेत. ते ऑलरेडी देवा येण्यासाठी अडखण आहेत. तुम्ही जाऊन ते बोलल्यानंतर, आणि लक्षात ठेवा, हे बोलल्यावर ते लोक तुमच्याविषयीच मत वाईट करून ठेवतात आणि त्यांना वाटतं की प्रार्थना ही नसतीच. का तर तुम्ही आदर्श आहात त्यांचे. त्यांना वाटतं हे धार्मिक लोकच निंदा करायला लागले, धार्मिक लोकच चुकीच्या गोष्टी बोलायला लागले, धार्मिक लोकांमध्येच पैसा आला, धार्मिक लोकांमध्येच व्यभिचार आला, धार्मिक लोकांमध्येच पाप आलं, मग लोक कसे प्रभूकडे येणार आहे? म्हणून तो म्हटलं शिष्यांना, जर कोणाला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यायचे तर येऊ द्या, कशाला चलबिचल होऊ देता? दुसरी अजून चलबिचल सांगतो. कधी कधी रोषाप्रती, कधी कधी माझ्या डोक्यामध्ये एखाद्या व्यक्तीसाठी रोष असतो आणि तो व्यक्ती मला काही बोलत नाही, पण मी स्टोमना मारतो. कॉमन आहे. आतमध्ये कुठंतरी गडबड चालू असते आणि त्या व्यक्तीला डिस्टर्ब करण्यासाठी एखादा शब्द मी बोललो आणि तिच्या मनाची चलबिचल झाली. दुसऱ्या भाषेत समजा ती प्रार्थनेमध्ये असताना एवढं सगळं सुंदर वर्षिप वगैरे सगळे तुमची छान झाली. आता सैतान तो सैतान आहे, तो कधी त्यानं पेत्रला सोडलं नाही, त्याने येशूला सोडलं नाही, तुम्हाला सोडेल का हो? आणि शिष्याना तर जास्त धरतो. कॉमन लोकांना जाऊ देतो घरी गपचूप. आणि बघा कधी कधी असं घडतं, कधी कधी नाही, बऱ्याच वेळा घडतं. सगळं नॉर्मल असतं, पण चर्च सुटल्यावर एखादी व्यक्ती एकदम तापलेली असती रागानं, चर्चचा वेगळंच भावना घेऊन ती बाहेर पडती. हे जगातल्या सगळ्या मंडळांमध्ये आहे. आता हे शास्त्र जे लिहिलंय ना, हे पौलानं लिहिलेलं, जे इपिस्कराच्या मंडळीला लिहिलेलं पत्र, हा त्या मंडळीतला अनुभव आहे. मग तुम्हाला काय वाटतं काय? आता पौलाच्या काळातली मंडळी एवढा भारी पौल आहे, त्या मंडळीला तो चालवत होता, मी तर तेलो रे हो. माझ्या मंडळीत नाही असं होऊच शकत नाही, माझ्या मंडळीत ते घडूच शकत नाही असं होऊच शकत नाही. त्या काळातले एवढे प्रभावी असणारे शिष्य, एवढे प्रभावी लोक, परंतु ते सुद्धा वधस्तंभासाठी अडखण ठरले. आणि आता प्रभू काय सांगत आहे की तुम्ही दुसऱ्याच्या मनाची चलबिचल होऊ देऊ नका. तुमचं मोमेंट, वागणं, वर्तन, शब्द, विचार, जेव्हा एक व्यक्ती देवाच्या मंदिरात येते ना, त्या देवाचंच मंदिर, फक्त देवाचं मंदिर, देवाच्या मंदिरातला देवच त्यांना दिसला पाहिजे. म्हणून तोडला वधस्तंभ म्हणजे स्वतःचा नाकार. सुरुवातीला सांगितलं म्हणून ते तुम्हाला वचन परत वाचा, ते सुरुवातीचं वचन. शिष्यांना म्हणाला, ज्याला माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल, कोणाची इच्छा असेल तर त्यानं स्वतःचा त्याग करावा. काय केलं पाहिजे? म्हणजे चर्च मध्ये आल्यावर पहिल्यांदा मनोज तेलोरेचा त्याग केला पाहिजे. आता मनोज तेलोरे म्हणून मी आलो, मनोज तेलोरे मी म्हणून आल्यानंतर मी येतानाच म्हणलं, माझ्या डोक्यात असं, सूरज गेल्या आठवड्यामध्ये त्याने मला गोळी दिली नाही, दर आठवड्याला तो देतो गोळी, आणि मग माझ्या डोक्यात नाही, त्यांनी ते केलंच नाही. आणि आता मला गोळी द्यायची माझ्या समोर त्याने दुसऱ्याला दिली. आता विचार करतो बघा, मुद्दाम केलं बरं का त्याने. प्रेज लॉर्डचं पण तसंच असतं, ज्याला केलं त्याला चलबिचल कशावरून होती ते तुम्हाला सांगतो. आणि हे खूप जनरल आहे, तुम्हाला वाटतं तितकं सोपं, तसं नाहीये. तुम्हाला प्रेज द लॉर्ड केलं, तुम्ही एकमेकाला भेटला, तुम्ही एकमेकाला डावलून गेला. शिष्य काय आहेत, अडखण कोण ठरतं ते तुम्हाला सांगत आहे. लक्षात ठेवा, देवाच्या मंदिरात आल्यावर स्वतःचा नाकार व्हायलाच पाहिजे. कसंच घेऊन आला तुम्ही, सगळ्या गोष्टी पाठीवरती दप्तर तसं. आणि मग फार सुंदर वर्शिप झाली, काय सुंदर गाणं होतं. अरे सगळं गाणं जाऊ दे, हे जाऊ दे, तुझ्यात काय बदल झाला सांग, काय चेंजेस झाले, तुझं जीवन कसं बदललं? अजून पण तू वधस्तंभाला अडखळ आहे, अजूनही वधस्तंभाला अडखळ आहे, अजूनही तुझ्यामध्ये बदल झाला नाही. म्हणून शास्त्र काय, कोणाच्या मनाची चलबिचल होऊ देऊ नका. तुम्ही जसं मेलं पाहिजे त्या ठिकाणामध्ये. मी येतानाच मरून गेलेलो आहे. आता पौल म्हणतो, मी माझ्या ठाई राहत नाही, कोण राहतं? मग ख्रिस्त कुठे आहे?
जर ख्रिस्त आहे तर नम्र आहे. ख्रिस्त आहे तर जसा ख्रिस्त क्रुसावरती गेलं तसं तुम्ही क्रुसावरती गेलं पाहिजे. तुम्हाला ते 7 शब्द आवडतात, 7 शब्दामध्ये तो म्हणतो हे बापा यांना, आणि तुम्ही किती लोकांना क्षमा केली. पण ते ऐकायला आवडतं 7 शब्द बरेच. आणि गुड फ्रायडेला पास्टर नाही आम्ही नाही असून काय देवा लागणार आहे. प्रॉब्लेम तुम्ही असून काय देवा लागलेला आहे तर केली का क्षमा? नाही. मग कशाला हे आले का ते आले का, हा वागताय का तो आणि खूप छान बोल. अरे छान बोलला नाही, छान कृती केली. ऐका, वधस्तंभाचं अडखण काय, हे बाप्पा यांना क्षमा कर. क्रुसावरून क्षमा सांगितली जाते. मग तुम्ही का नाही क्षमा करू शकत? का तुमच्यामधनं क्षमा बाहेर पडत नाही? का तुमच्यामध्ये क्षमेचं अंतःकरण नाही? जर क्षमेचं अंतःकरण नाही, मग तुम्ही लोकांना कसं काय तारणामध्ये आणणार? लोकांचं तारण होण्यासाठीच येशू ख्रिस्तानं, लक्षात ठेवा, पहिला शब्द तो बोला नाही, हे बापा याला क्षमा कर, तेव्हा चोरात डेरिंग आलं. आणि तो काय म्हणतो, राजाधिकारणीशील तेव्हा. अहो, तो क्षमाविषयी बोललाच नसता तर चोरला वाटलं असतं नाही मी काय आता क्रुसावरच मरणार, मला काही स्वर्ग मिळणार नाही. पण येशू म्हटलं हे बाप्पा यांना क्षमा कर. त्याला कळलं हा सगळ्याला क्षमा करतो, मला पण क्षमा करणार आहे. आता मी त्याला म्हणावं, प्रभू राजाधिकारणीशील त्यास माझी आठवण कर. एक शब्द ऐकल्याबरोबर चोराला क्षमा केली. मगाशी एक वाक्य बोलू नाही का, उद्धार मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत, बरं का. आणि त्या क्रुसावरती दिसलं, चोराला शेवटच्या क्षणी उद्धार मिळाला. लास्ट मोमेंटला उद्धार मिळाले. आमच्या अंतःकरणात तीच भावना असली पाहिजे. प्रत्येक व्यक्तीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला उद्धार मिळाला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, चांगल्या लोकांना तारणात आणण्यासाठी मेहनत घ्यावीच लागत नाही. धार्मिकाला तुम्ही काय म्हटलं तर त्याला ऑलरेडी प्रार्थनेची गरज, तो म्हणतो चला येतो बसतो तुमच्या चर्चमध्ये. चॅलेंज काय माहिती का, हे वाया गेलेले लोक आहेत ना, त्यांना देवामध्ये आणणं आणि त्यांना टिकवणं आणि त्यांना लोकांसमोर प्रेझेंट करणं, हे चॅलेंज आहे. ते चॅलेंज स्वीकारायचं. असलं मिळमिळ चॅलेंज नाही. मला त्या साक्षी आवडतात, जे मी सारखं गाडीमध्ये प्रवासात बसलो ना, माझ्याकडे मोबाईल उघडला किती साक्षी येतात. मग मी बऱ्याचशा, मला पोट दुखत होतो, बरं झालं, मग आमकं झालं, मग ते मला त्याच्यात एवढं एक साक्षी, माझा मुलगा दारू पित होता, त्याने थांबतो तिथं, बराच वेळ ते वाचत राहतो. वारंवार ती साक्ष मी वाचत राहतो. का माहिती का, मला कळलं हे पोट दुखून, हे डोकं दुखून, हे इतर आजार बरे होऊन, हे सगळे एक दिवशी विश्वास टिकवून ठेवून स्वर्गात तर जातील, नाही ठेवला तर नरकात जातील. पण हा व्यक्ती ज्यानं जीवन सोडलं, चांगलं जीवन जगला, हा 100% स्वर्गामध्ये पोहोचणार आहे. हे परिवर्तन आहे. या परिवर्तनासाठी लोकांना बदलण्याची संधी मिळाली पाहिजे. वधस्तंभाचं अडखण, कोणाच्या मनाची चलबिचल जर होऊ दिलेली, 12 वचनामध्ये वाचा, तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. चलबिचल करणाऱ्या व्यक्ती संबंधानं असं म्हटलं की जो व्यक्ती दुसऱ्याच्या मनाची चलबिचल किंवा अस्थिर अंतःकरण निर्माण करणारा, एखाद्याच्या मनाची ज्या चलबिचल होती आणि कोणामध्ये देवामध्ये टिकवून ठेवण्यासाठी कधी कधी आम्ही अशा प्रकारचं आमचं वर्तन असतं की लोकांना प्रार्थनेमध्ये टिकून राहूशी वाटत नाही. ऐका, फार गंभीर आहे गोष्ट. आमचं बोलणं, आमचे विचार, ज्याच्यासाठी प्रभूने आम्हाला तारण दिलं. अजून एक गोष्ट मला सांगतो, आम्ही सगळे पापातनं आलेले लोक आहोत. देवाच्या वचनात म्हटलं नीतिमान कोणी नाही. अजून एक गोष्ट मला सांगतो, जेव्हा आम्ही लोकांच्या पापा संबंधानं बोलतो, ऐका बरं का, काय विधान मी करत आहे. तो म्हटला ना, जे दुसऱ्याच्या मनाची चलबिचल, अस्थिरता निर्माण करणारे स्वतःला बोसकून घेतील तर किती बरं होईल. असं का म्हणतो माहिती का, जेव्हा ज्याच्या अपराधांची क्षमा करण्यात आली, तो मग देव कोणाच्या अपराधांची क्षमा करतो? सगळ्यांच्या. आणि असं लिहिलंय, जगातला सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणता माहिती का तुम्हाला? गाडी, बंगला, घर हा आशीर्वाद नाही, अपराधांची क्षमा करणं हा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. का? कारण एवढं सगळं गाडी, बंगला, पैसा, अडका, सोनं, नाणं सगळं असलं आणि मी नरकात गेलो तर मी जिवंत आहे तोपर्यंत त्याचा उपभोग घेता येणार. पण पापांची क्षमा मिळाली तर स्वर्गामध्ये याच्यापेक्षा भारी सगळं असणार आहे. म्हणून तो सगळ्यात मोठा आशीर्वाद. आणि आता बायबल काय सांगतं,
देवानं मानवाला हा आशीर्वाद देण्यासाठी आपल्या पुत्राला कुसावरती दिलं. नीट ऐका, असं का म्हटलं त्याचं महत्व मी तुम्हाला सांगत आहे. एखाद्या व्यक्तीच्या पापाची क्षमा करण्यासाठी, माझ्या पापांची क्षमा करण्यासाठी येशू ख्रिस्ताला कुसावरती दिलं. ऐका बरं का, मी मनोज तेलोरे, माझं काहीतरी पाप होतं, मी व्यभिचारी असेल, मी जारकर्मी असेल, मी दारूबाज व्यक्ती असेल, समजा आता प्रभू मला म्हटलं की तुझ्या पापांच्या क्षमेसाठी मी त्याला कुसावरती दिलं, आणि हा सगळ्यात मोठा आशीर्वाद प्रभूंनी मला दिला. पण तुमच्यापैकी कोणाला तरी वाटतं मी नाही, मी व्यभिचारी आहे, मी जारकर्मी, मी अशुद्ध कर्मी, जे माझं जुनं पाप आहे. याचा अर्थ ख्रिस्ताला क्रुसावरती देण्यासंबंधानं तुम्ही ऑब्जेक्शन घेता, म्हणजे त्याला क्षमा मिळालीच नाही. समजते का तुम्हाला? मला क्षमा प्रभूनं केली क्रुसावरती, पण त्या व्यक्तीच्या पापा, माझ्या पापासंबंधानं तुम्ही ऑब्जेक्शन घेता. आणि आता काय, इकडे स्वर्गातला देव काय म्हणतो, अरे मी क्रुसावरती त्याला दिलं आणि त्याच्या पापांची क्षमा केली, पण तुझ्या मनामध्ये काय आहे की तो व्यक्ती पापी आहे, मग तो काय तू स्वतःला भुसकून घेशील तर? इतकं गंभीर आहे. म्हणून बायबल समजायला पाहिजे बरं का. आत्मिक जीवन नेमकं काय आहे ना, हे आम्हाला तेव्हा कळतं जेव्हा देवाच्या वचनाशी आम्ही समरूप होतो. देवाच्या वचनाचं लागू करणं आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो. मग असं म्हटलं, कोण अडखण करत आहे? तर ही जी चलबिचल मनाची करणारे लोक आहेत, तुमच्यामध्ये अस्थिरता निर्माण करणारे लोक आहेत, आणि त्याच्या संबंधाने म्हटलं ते स्वतःला छेदून घेतील तर किती बरं होईल. लक्षात ठेवा, गंभीर व्हा, फक्त आपल्याच जीवनाचा विचार करा. आमीन म्हणाल का? आपल्या जीवनाचा विचार करा बरं का, दुसऱ्या कोणाच्या जीवनाचा विचार. असं म्हटलं, मी दुसऱ्याचा द्राक्षीचा मळा राखायला गेलो आणि माझ्याच मळ्यामध्ये लांडगा शिरला. कधी कधी आम्ही दुसऱ्यांचं खूप राखायला जातो. अरे तुमच्या जीवनाची निगा राखा, तुमच्या परिवाराची, तुमच्या स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाची तुम्हाला तुमची निगा राखता आली पाहिजे. आणि रोज लक्षात ठेवा, तुम्ही जगासाठी प्रार्थना नंतर करा, पण पहिल्यांदा स्वतःसाठी प्रार्थना करा. दानिएलाची प्रार्थना ऐकण्याचं कारण, तो स्वतःचं पाप, घराण्याचं पाप, राष्ट्राचं पाप, पहिले आपलं पाप, आपल्या घराण्याचं पाप, मग राष्ट्राच्या पापांसाठी प्रार्थना करत होता. तेव्हा दानिएलाची प्रार्थना देवानं ऐकली. आज आम्हाला सुद्धा पहिल्यांदा आमच्या जीवनाची काळजी घ्यायची. आम्ही आमच्या जीवनासंबंधानं अतिशय आणि जागरूक असलं पाहिजे. नाही, माझ्या जीवनात पाप येता कामा नये, माझं जीवन सुरक्षित राहायला पाहिजे. आणि कधी कधी मी माझ्या जीवनाची काळजी करण्याच्या ऐवजी इतरांच्या जीवनाची काळजी करतो आणि लोकांमध्ये चलबिचल, अस्थिरता निर्माण करण्याचं काम करतो. बायबल सांगतं ते स्वतःला छेदून घेतील तर किती बरं होईल. वधस्तंभाचं अडखळ. प्रश्न तोच आहे, तुमच्यामुळं कोणाच्या मनाची चलबिचल झाली का? आणि झाली असेल ना, तर आज गंभीरपणे प्रभूला तो दोष कबूल करून म्हणा, देवा माफ कर, देवा माफ कर. ही भावना यायलाच पाहिजे. लक्षात ठेवा, देवाचं वचन फार सिरियस आहे. आम्हाला वाटतं तितकं इझी नाहीये. जसं बायबल आम्ही वाचतो तसं बायबल नाही. हे देताना त्यानं फार विचारपूर्वक तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही धार्मिक जीवनाचा विचार करता तसं धार्मिक जीवन नाहीये. शास्त्री पुरुषी असंच धार्मिक जीवन जगले. म्हणून तर रात्रीच्या समयी निकोदेमस जाऊन प्रभूला विचारतो, स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून मी काय केलं पाहिजे? सगळं धर्माचं शिक्षण त्याच्याकडे होतं, परंतु जशा पद्धतीनं येशूनं शिक्षण दिलं ते शिक्षण त्याला मिळाल्यावर कळलं, अरे मी स्वर्गात पोहोचणारच नाही. आमचं आत्मिक जीवन याची काळजी आम्हाला घ्यावी लागणार आहे. आम्ही फार गंभीर बनलं पाहिजे, सिरियस बनलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्ही असं सिरियस बनत नाही तोपर्यंत, आणि प्रभू त्याच्यातले आशीर्वाद आम्हाला कधी देणार आहे. अजून एक वचन वाचूया. कोण या ठिकाणामध्ये वधस्तंभासाठी अडखण करत आहे? रोमकराचं पत्र 6 अध्याय 6 वचन. रोमकराचं पत्र 6 अध्याय 6 वचन. हे आपल्याला ठाऊक आहे, हे आपल्याला ठाऊक आहे की हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण यापुढे पापाचे दास्य करू नये, पापाचे दास्य करू नये म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्या बरोबर वधस्तंभावर खिळला गेला. इथं काय म्हटलं? वधस्तंभासाठी अडखळण कोण आहे? जुना मनुष्य. जुना मनुष्य एक वधस्तंभासाठी अडखळ आहे. कधी कधी आमच्यातला जुना मनुष्य जागा होतो. मग तुम्ही म्हणता नाही माझ्यामध्ये नवीनच मनुष्य. कसं ओळखायचंय? अहो मी प्रार्थना करतो ना, मी वर्शिप करतो, मी सेवा करतो. नाही,
जुन्या मनुष्याला ओळखण्याचं माध्यम इपिस्कराचं पत्र 5वा अध्याय 22 पासून काही वचन वाचा. इपिस्कराचं पत्र 5वा अध्याय 22 ते 29 पर्यंतची वचन वाचा बरं. हा, स्त्रियांनो, हा, तुम्ही जशा हा. प्रभूच्या अधीन इपिस आहात, 5:22 ते 29. जशा प्रभूच्या अधीन आहात हा. तशा आपापल्या हा. पतीच्या अधीन असा. हा. कारण हा. जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे हा. तसा पती तसा पती पत्नीचे मस्तक आहे. हा. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. शरीराचा तारणार आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते ख्रिस्ताच्या अधीन असती तसे स्त्रियांनीही तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीच्या अधीन असावं. हा. पतींनो, हा. जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही हा. आपापल्या पत्नीवर प्रीती करा. हा. ख्रिस्ताने हा. मंडळीवर प्रीती केली हा. आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले. अशासाठी तिला त्याने हा. वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावं आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. 4 अध्याय 25 पासून. 4 अध्याय 25 पासून. म्हणून लबाडी सोडून द्यावी. तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. इथं जुन्या मनुष्याच्या सगळ्या क्वालिटी दिल्यात. काय काय दिले वाचा बरं परत एकदा. 22 वचन. म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला. तो ज्याच्यामध्ये लबाडी आहे तो वधस्तंभासाठी अडकण आहे. किती पण तारणामध्ये असा, किती पण उद्धारामध्ये असा, कितीही तुमचं प्रभूवरती प्रेम तुम्ही दाखवायला सिद्ध करतात, तुम्ही चर्चला जाता, शास्त्र वाचन, उपवास आहे, प्रार्थना आहे, सगळे उपवास करून पण तुमच्यात लबाडी असेल. देवाला तर लबाडीचा वीट आहे. आणि कशासाठी लबाडी करता हे तुम्हाला माहिती. आणि तुम्हाला रोज या प्रश्नाला या स्वभावाला तुम्हाला रोज सामोरं जावं लागतं. मी नाही तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार, पण ही लबाडी असतीच माणसामध्ये. आणि लक्षात ठेवा, कोणती सुद्धा लबाडी ही सैतानाला तुमच्यावरती वर्चस्व दाखवण्यासाठी पुरेशी आहे. एक लबाडीवर का हवी नाही. सगळ्या झाडाचं फळ खा, पण मधल्या झाडाचं फळ खाऊ नको, त्याला स्पर्श. एकच लबाडी तिने केली, एकच. बरं, आता मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये अशी कोणती गोष्ट होती की खरंच तिला या सर्पानं तिच्यावरती अधिकार गाजवून तिला आपला गुलाम बनवावं. पण एक साधं गोष्ट, सैतानाला थोडस साधच पाहिजे. एक लबाडी, किती पण सामान्य असू द्या, साध्यातली साधी लबाडी असू द्या, वधस्तंभासाठी अडखण आहे. तुम्हाला क्रुसावरती जाऊ देत नाही तुमची लबाडी. आणि येशू म्हणतो, माझा शिष्य व्हायचंय ना, तुला लबाडी करता कामा नये. तुम्हाला प्रामाणिक राहावंच लागणार आहे. आपल्या परिवारामध्ये असू द्या. आता लबाडी म्हणजे तुम्ही माझ्या संबंधाने मी बोलत नाही, तुम्ही घरात जी लबाडी करताना, नवरा बायकोला, बायको नवऱ्याला, मुलं आई बापाला, आई बाप लेकरांना लबाडी करत असतील, वधस्तंभाचा अडकण आहे. हा जुना मनुष्य आहे. आणि चर्चमध्ये तुम्ही येता तेव्हा सुद्धा तुम्ही एकमेका संबंधानं तुमच्या मनामध्ये सगळ्याच भावना असल्या पाहिजे. कशासाठी लबाडी करायची, का लबाडी करायची. बरं, एक गोष्ट मला विचार, तुम्हाला कोण कुसावर देणार आहे खोट खरं बोलल्यावर? मग कशासाठी लबाडी करायची? आणि बरं, असं लबाडीने काय तुमचं करोडोचं नुकसान होणार आहे? पहिले करोडो आहेत का ते तर बघा. कुठे जेमतेम आपल्या खात्यावर आहेत किती रक्कम आहे, काय नुकसान होणार आहे? लक्षात घ्या, जेव्हा प्रभूवरती प्रेम करतो त्यास आम्ही फार प्रामाणिकपणे प्रत्येक वचनाला बिलगून राहिलं पाहिजे. पुढे काय म्हटलं? म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण, म्हणजे अन्न सोडण्याच्या ऐवजी काय सोडलं पाहिजे? आता आम्ही काय करतो, उपवास करतो, लबाडी घेऊन बसतो. 40 दिवसात काय उपवास, लबाडी राहू द्या. सगळ्यात सोपं काय? आणि काही लोक उपवास करतात, त्या उपवासामध्ये त्यांना वेगवेगळे आयटम मिळणार आहेत, वेगवेगळे ज्यूस, रस. कोणीतरी म्हटलं, तुमचा उपदेश ऐकल्यापासून मी खिचडी सोडली, म्हणजे खात होता. आता कळलं मला, उपासात खिचडी चालत नाही. तर वेफर्स, बटाटे, रताळे,
आम्ही दुसऱ्यांचं बघितलं, हे उसको चलतंय हम भी चलाएंगे, आम्हाला सगळं चालतं, सगळं खातो आणि म्हणतो काय आम्ही, हे उपास नाही, लबाडी सोडणं हा खरा उपास आहे. ही आत्मिक मनुष्याची गरज आहे. अन्न सोडू नका, अन्नाने काही फरक पडणार नाही. तुम्ही फक्त किती पण अन्न त्याग केला ना, विकनेस येणार आहे, अशक्त पण येणार आहे, बाकी काय होणार नाही तुमच्या चेहऱ्यामध्ये. आणि बरेच लोक तर डायटिंग साठी त्यांनी उपास केलेत. आता लोकांनी एक नवीन फॉर्म्युला काढलाय, नाही आम्ही 40 दिवसाचे म्हणून नाही धरले डायटिंग म्हणून. इथं पण डायटिंग करा ना जरा, त्याग करून टाका लबाडीचा. पुढे म्हणून लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर खरे बोला, खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. काय होतो? अवयव आहोत. म्हणजे आपलं एकमेकाशिवाय चालणार नाही. समजलं का? अवयव म्हणजे काय? एकमेकाशिवाय पण आम्हाला नको असतेच ना, हे नको, ते आम्हाला नको आहे. विचार करा, शास्त्र सांगतं एक व्यक्ती म्हणजे शरीरात असणारा अवयव. हा एक सूरज डोळा असेल, शारून हा दुसरा डोळा असेल, महिमा कान असेल. आता एकेकाचे नाव घेतलं मग माझं नाव राहिलं म्हणून, ठीक आहे. एक प्रत्येक जण, एक कोण बोट आहे आणि कोणीतरी म्हणाल मग मला का नाही नाक म्हटला, मला का नाही बोट म्हणाला, पण कोण ना कोणतरी बोट आहे, कोणी नख आहे, कोणी माझ्या डोक्यावरचे केस आहेत. पण मला केस आवडत नाही, मी म्हणतो नाही केस नको आहेत. किती घाण दिसेल मी, टक्कल, केसच नको आहेत. कोणी म्हणतं नाक नको आहे. उपदेशाला थांबाल का? चांगलं दे. तसं लक्षात ठेवा, मंडळीमधली प्रत्येक व्यक्ती ही गरज आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही मंडळीचं सौंदर्य आहे. अडखण काय माहिती का? प्रत्येक व्यक्तीचं इम्पॉर्टन्स चर्चमध्ये, लहानातल्या लहान व्यक्तीचं सुद्धा. ते लेकर ते दोघं जण उशीर आले तर मी ते बघत होतो तिथं, अरे ते दिसत नाही समोर माझ्या बसतात ते, कारण त्याच्या वाढदिवसाच्या वेळेस उपदेश केला होता की लवकर यायला पाहिजे आणि आज तो लेट आला. पण मी त्याला सारखं बघत होतो, का नाही आला, का नाही आला. का तर ती जागा भरल्यासारखी वाटत नाही मला. असं वाटतं नाही ते असलेच पाहिजेत लेकर, सौंदर्य ते चर्चचे. तसं तुम्ही प्रत्येक जण मंडळीचं सौंदर्य आहात. चर्च मधली प्रत्येक व्यक्ती ती मला पसंत नाही. आता काही लेकर चुळबुळ करतात म्हणून मला आवडत नाही, चुळबुळ पण आवडतं का तर मला रागवता पण येतं ना, आणि ते रागवल्यावर पण बरं वाटतं की बरेच लोक यायचंय हो तुमच्या चर्चला, पण ते चुळबुळ कर नाही, आपोआप इथं आल्यावर चुळबुळ वळबळ सगळी बंद होते, बरोबर बदलून जातात. सौंदर्य, प्रत्येक व्यक्ती सौंदर्य आहे. प्रत्येक व्यक्ती ही मंडळीची गरज आहे. आम्ही अवयव आहोत. आता काय म्हटला तो वधस्तंभाचा अडखण कोण? जो अवयव नको म्हणतो तो अडखण आहे. ऐका, एखादा अवयव नको म्हणजे काय झाला? मी तेच लिहिलं ना, फक्त मी तुम्हाला फोडून सांगत आहे. वाचा ते वचन. म्हणून आपण एकमेकांचे अवयव आहोत. काय आहोत? अवयव आहोत. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या शेजारी बसणारा व्यक्ती हा तुमचा अवयव, चर्चचा अवयव आहे. सनी नसला तर म्हटलं पाहिजे कुठं गेला हात, आहे की नाही? तो नाही म्हटलं, अरे नाही तर नाही, आम्ही एक हाताने काम करू. आणि किती काम करणार एक हाताने? प्रत्येक व्यक्ती हा मंडळीचा अवयव आहे आणि ती मंडळीची गरज आहे. प्रत्येक व्यक्ती. काही अवयव तुम्हाला पसंत नसतील. बघा, नख आम्ही कापतो का नाही? का कापतो? का कापतो हेच माहित नाही. वाढल्यावर त्याच्यात घाण जाऊन बसते, बरोबर आहे की नाही? शाळेत गेल्यावर ते आपल्याला शिकवलं जात होतं, पहिले नख चेक करायचे. का तर त्या लहानपणी ते तुमचे नख का तर आतमध्ये घाण जाते, आपल्या तोंडामध्ये जाते. मग विचार करा, नख ठेवलेच कशाला? ते सुंदर दिसायला ना. काही लोक तुम्हाला पसंत नसतील, आवडत नसतील, पण तरी प्रभूने ठेवलेले आहेत. येते का लक्षात तुम्हाला? तुमच्यासाठी तुम्हाला नाही वाटत, पण देवानं ती रचना केली ना, कोण असावं कोण नसावं. म्हणून लक्षात ठेवा. आता या माणसाचं वैशिष्ट्य काय माहिती का? जे आवडत नाही त्याला जास्त पेंट करतात, बरोबर आहे की नाही? नेल पेंट कुठं नाकाला लावता का? कुठं लावता?
का तर हे आवडत नाही, घाण दिसतं आणि हे स्वच्छ दिसायला पाहिजे. ही काय माहिती का, पेंटिंग ही तुमची प्रीती आहे. कधी कधी काही गोष्टी तुम्हाला पसंत नसतात, पण त्यालाच पेंट करा. हे आत्मिक जीवन आहे बरं का. जे आवडत नाही ना त्याला सुशोभित करून तुमच्या शरीराला सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. याला म्हटलेल्या वधस्तंभाकडे आणणं. वधस्तंभाकडे येण्यासाठी या गोष्टींची गरज आहे. काही लोक तुमच्या परिवारात तुम्हाला आवडत नसतील. नुसतं आता हे काही चर्च नाही, परिवार. चर्च तुमचं 2 तास आहे, परिवार कब्रे जाईपर्यंत ते काय सोडतात का आपल्याला? जेव्हा अविनाश सुखदे मज बामराला तोपर्यंत ते तुम्हाला सोडत नाही. ती पण गडबड करतात, पळवा पळवा पळवा. हे परिवारातले लोक पण तुम्हाला पसंत नसतात. ते तुम्हाला टोचतात, तुम्हाला वेदना देतात, त्यांच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होता. पण तरी सुद्धा तो म्हणतो पेंट कर. तरी काय करायचं, तुला बिलगून राहायचंय का? पसंत नाही, पण तुझ्या शरीरातला तो घटक आहे. ही नाती आहे. आणि अजून एक तुम्हाला वैशिष्ट्य सांगू का, एक अवयव नसल्यावर शरीराला वेदना होतात, रडतो तो. अजून त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो ना, बोटाला जरी खिळा टोचला ना तर अख्खं शरीर चलबिचल होतं बरं का. डोळ्यातनं पाणी येतं, पुन्हा एकदम सगळं शरीर हालून जातं. टोचल्या असं होत नाही, टोचला आणि तो मला टोचला असं नाही बोलत. त्याच्या रिॲक्शन ऍक्शन खूप वेगळं, अख्खं शरीर. तसं एक परिवार ज्या मंडळीमध्ये असतो तो दुखावला जातो ना, अख्ख्या चर्चनं हतबल व्हायला पाहिजे. अख्खं चर्च व्हायबल व्हायला पाहिजे. तर त्या चर्चनं असं बेचैन झालं पाहिजे का, वधस्तंभाचं अडखण कोण? समजा त्या व्यक्तीला त्याचं सुख दुःख नाही. लक्षात ठेवा. आता नेलपेंट वरच येतो परत. तुम्ही इथं नेलपेंट लावता, तुमचं सगळं शरीर तिथं, डोळे बघतात, नाक सेन्स घेतं, वास घेतं बरं का, आणि कान आवाज घेतो कोण बाजूचं काय म्हणतं, कलर किती छान आहे, काय किती वाढलंय का, हे अख्खं शरीर बरं का. आणि ती पसंत नसेल ना तर तुमचे पाय दुसऱ्या दुकानात जातात आणि दुसरी नेलपेंट. म्हणजे एका गोष्टीसाठी सगळं शरीर मूव होतं, व्हायबल होतं. आणि ते पुन्हा तो डोळा नाही म्हणत माझा काय संबंध आहे, मी बघून मला दाखवू नको म्हणतो का डोळा? अहो तो तर सारखा जातो आणि सारखा बघतो. आणि तोंडात नाही तर काय सुंदर. आता जिभेचा काय संबंध आहे, पण ती तेवढ्यात म्हणते काय सुंदर आहे. आणि दुसऱ्यांदा ती जिभे दुसऱ्या दिवशी काय म्हणते, काढून टाक दुसरं लाव. बोलतो कोण? हे सगळे मुवमेंट चालू आहे. मग ते तुम्ही आणता काय म्हणता त्याला तुम्ही? तुम्हाला मला नाही नेल रिमूव्हर. तेवढ्यातले एक्सपर्ट. नेल रिमूव्हर नाही, रिमूव्हर काहीतरी असतं ते काढता आणि दुसऱ्या दिवशी दुसरी. बरं ते सगळं होत असताना तुमचं सगळं शरीर एन्जॉय करत असतं. हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. चर्च मधल्या एका व्यक्तीचा आनंद अख्ख्या शरीरानं उपभोगला पाहिजे. वधस्तंभाचं अडखळण कोण आहे तर ही जे स्वभाव, ही जी वृत्ती आहे, या वृत्तीला बाहेर काढून आम्ही असं म्हटलं पाहिजे की आम्ही सगळेजण अवयव आहोत. कोण आहोत? सगळेजण बरं का, सगळेजण. तुम्हाला कोण नको असलं तर मला सगळे पाहिजे. आणि तुमचं मला मी शरीर इथं असं म्हटलं एज, लक्षात घ्या बरं का, एज केलं तर म्हणतो एज केल या अस्थि सजीव होतील काय. ऐका, शुष्क खोऱ्यामध्ये माझ्या भावना मी तुम्हाला सांगत आहे. शुष्क खोऱ्यामध्ये एचकेलची बोट धरून त्याला तिथं नेलं आणि त्याला प्रश्न केला या अस्थि सजीव होतील काय. तो म्हटला देवा तुला ठाऊक. म्हटला वाऱ्यावरती संदेश दे. वाऱ्यावरती एचकेलने संदेश दिल्यावर अस्थिला अस्थि जडल्या, त्याच्यावर स्नायू जडले, त्याच्यावर मांस जडलं, मग त्याच्यामध्ये श्वास आला आणि ते सैन्य तयार झालं. अहो या शुष्क अस्थिमध्ये उभं राहून संदेश दिला. मेहनत काय घेतली ते मला माहितीये, म्हणून मला सगळं शरीर आवश्यक आहे. सैन्य आता बनलंय, पण सैन्य बनवण्यासाठीची मेहनत त्या व्यक्तीनं घेतली ना, ज्याला बटाला धरून त्या शुष्क अस्थिच्या खोऱ्यामध्ये उभं केलं. तसं प्रभूनं या शहरामध्ये मला उभं केलं. या शहरामध्ये सैन्य उभं करण्यासाठी ज्या प्रकारचं परिश्रम घ्यावं लागलं ते फक्त एचकेलला माहितीये, ते फक्त मला माहितीये. म्हणून बायबल काय सांगतं माहितीये का, प्रत्येक पालकाविषयी मी सांगत आहे, मी माझ्याविषयी सांगत नाही, मी जनरल बोलतोय. पण प्रत्येक
प्रत्येक मंडळीमध्ये, मला माहिती हा संदेश युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक मंडळांमध्ये जाणार, परंतु अडखण वधस्तंभाचं कोणतं की त्या मंडळीमध्ये आज सगळ्या मंडळांची समस्या त्याच्यामध्ये न पसंत पडणारा एक अवयव असतोच प्रत्येक मंडळीमध्ये. पण तो अवयव पसंत पडत नाही म्हणून त्याला कोणी काढू शकत नाही. त्याला व्यवस्थित करून त्याला ठेवावं लागतं, त्याला रिपेअर करावं लागतं, त्याला उभं करावं लागतं. आणि मग त्या ठिकाणात मध्ये म्हटलं हे वधस्तंभाचं अडखण तुमच्यामध्ये असता कामा नये. आता अजून एक गोष्ट मला सांगतो, खराब असलेल्या अवयवाला दुरुस्त करण्याचं काम पण करावं लागतं. जसं तुम्हाला मी नील पेंटिंग मध्ये चांगलं दिसावं म्हणून ते लावता, तुम्ही चांगलं दिसावं सुशोभित करता, आहे तसं कोणी ठेवू शकत नाही. एकच गोष्ट वाचूया, अजून बऱ्याच गोष्टी परंतु एकच वाचू. 6वा अध्याय आणि त्याचं 31 वचन, रोमकराचं पत्र 6वा अध्याय 31 वचन. तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा, तुम्ही पापाचे गुलाम होता तेव्हा नीतिमत्वा संबंधाने बंधमुक्त होता, नीतिमत्वा संबंधानं बंधमुक्त होता. तर ज्या गोष्टीची तुम्हाला आता लाज वाटते, 5वा अध्याय 31 वचन. हे आपल्याला ठाऊक आहे, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन यापुढे पापाचे दास्य करू नये म्हणून जुना मनुष्य याच्या बरोबर वधस्तंभावर खेळला गेला. कारण जो कोणी मेला पापाच्या दोषापासून मुक्त होऊन, जुना मनुष्य मेला. 31 वचन नाही का? अच्छा, रोम 6:31. 21. तुम्ही पापाचे गुलाम होता, पूर्वी तुम्ही पापाचे गुलाम होता, तरी ज्या प्रकारच्या शिकवणुकीच्या पदरी तुम्हाला बांधले तिचे पालन तुम्ही मनापासून केले आणि पापापासून मुक्त होऊन तुम्ही नीतिमत्वाचे गुलाम झाला म्हणून देवाची स्तुती असो. तुमच्या 4था अध्याय इपिस्कराचं पत्र 4था अध्याय 31 वचन. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा. 30 वचन आधी वाचा. पवित्र आत्म्याला, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. सर्व प्रकारचे म्हणजे पवित्र आत्म्यानं जर तुम्हाला चालवलं, ऐका, पवित्र आत्मा म्हणजे नुसतं तुम्हाला अन्य भाषा, नुसतं तुम्हाला आराधना, नुसतं तुम्हाला वाद्य वाजवणं याच्यासाठी पवित्र आत्मा नाही. तो पवित्र आत्मा मिळाला की तुम्हाला मुद्रित केलं, शिक्कामोर्तब करून टाकलं. कशासाठी शिक्कामोर्तब केलं? खाली लिहिले त्यांनी, खंडणी भरून प्राप्त केलेल्या 31 वचन. सर्व प्रकारचं कडूपण. म्हणजे पवित्र आत्म्यानं तुम्हाला मुद्रित केलं तर तुमच्यात कडूपण असता कामा नये. तुमच्या हृदयामध्ये कडूपण कोणाविषयी असताच कामा नये. कसं काय कडूपण असू शकतं? पवित्र आत्मा यासाठी तुम्हाला मिळाला की तुमचं हृदय आता त्याच्यामध्ये कडूपण, त्याच्यामध्ये सगळ्यांविषयी प्रीती असावी. लक्षात घ्या, वधस्तंभाचं अडखण कोणतं आहे? इकडं तुम्ही स्वतःला वधस्तंभावरती मारला, पण मारत असताना तुम्ही जिवंतच आहात. तुमच्यामध्ये पवित्र आत्मा नाहीच आहे. पवित्र आत्मा असता तर कडूपण आलंच नसतं. म्हणजे वधस्तंभावरती मनुष्याला क्रुसावरती, त्या वधस्तंभावरती मारण्यासाठीचं अडखण काय? कडूपण. अजूनही मरू देत नाही कडूपण तुम्हाला वधस्तंभावरती. अजून तुमचा स्वभावात जर कडूपण असेल तर याचा अर्थ तुम्ही त्या क्रुसावरती गेलाच नाही. येशू म्हटलं ना, माझा अनुयायी होऊ पाहतो, मला अनुसरू पाहतो, तर त्यानं वधस्तंभावर आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे, पण कडूपण येऊ देत नाही तुम्हाला. कडूपणामुळे तुम्ही नाही चालू शकत येशूच्या मागे. पुढे संताप, क्रोध. तुम्हाला संताप पण येता कामा नये आणि क्रोध मध्ये आणि संतापात फरक आहे. संताप आल्यावर थोड्या वेळानं जातो आणि संतापानं फक्त वादविवाद होतात. म्हणजे एक माणूस संतापल्यावर थोड्या वेळ जरा गडबड गोंधळ असतो, पण त्यानंतर क्रोध त्याच्या पलीकडे. क्रोधानं
माणूस ज्या क्रोधानं किंवा संताप जास्त काळ टिकून राहिल्यावर जो क्रोध आणि क्रोधानं हत्या घडली जाते. लक्षात ठेवा, संतापाचं म्हणजे एक मोठं पाप जन्माला येण्याच्या अगोदर पहिल्यांदा राग येतो, मग संताप येतो आणि त्याच्यानंतर क्रोध. आता मी कधीतरी ते पण तुम्हाला टीचिंग देणार आहे, संताप कसा, राग कसा आणि मग क्रोध कसा, याचे असणारे दुष्परिणाम लवकर प्रभूनं जर ते आपल्याला आणलं घडून तर त्याच्याविषयी मी तुम्हाला टीचिंग सांगेल. परंतु सुरुवातीला राग येतो, मग तो संतापामध्ये कन्वर्ट होतो आणि संताप क्रोधामध्ये कन्वर्ट होतो आणि एकदा क्रोध आलेला मनुष्य काहीतरी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. म्हणून लक्षात ठेवा, पहिल्यांदा राग सूर्य मावळायच्या आत गेला पाहिजे. मग अडखण कोणतं आहे? वधस्तंभाला राग. म्हणजे अजून गेला नाही तर याचा अर्थ रागाच्या नंतर काय झालं? संताप. रागानंतर काय झालं? पहिला राग आला. राग आला म्हणजे आम्ही आबोला धरला. आणि संताप म्हणजे काय? मनामध्ये ते ठेवून बसते, इसको नाही छोडूंगा मैं. एक दिवस ते काहीतरी केल्याशिवाय मग तो असतो क्रोध. जेव्हा तुम्ही त्याची ऍक्शन करता ती क्रोधानं होती बरं का. मग बायबल काय सांगतं? वधस्तंभासाठी अडखण काय? पहिल्यांदा रागच विसरून जा. किती सुंदर आहे नाही का? आहे का नाही? तुम्हाला ते उपदेश पाहिजे ना. नोकरी देणार, लग्न होणार, लेकरं होणार, अमकं होणार, तमकं होणार, हे भविष्यवाणी पाहिजे, अमकं पाहिजे. नाही हो, आत्मिक जीवन. लक्षात ठेवा, सगळं मिळवलं आणि आत्मिक नाश केला तर कायला. म्हणून वधस्तंभासाठीचं अडखण अजून 3-4 होती, परंतु जाता जाता मी तुम्हाला सांगेल जे अडखण कोणतं. वाचा ते संपूर्ण आणि एंड करून टाकू. हा, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह हा पवित्र आत्म्यानं तुम्हाला मुद्रित केलं. कशासाठी? गलबला नकोय, निंदा नकोय, अजून अवघ्या दुष्टपणासह. म्हणजे हे सगळं करणारी व्यक्ती कोण आहे? म्हणजे पवित्र आत्मा आहे का दुष्ट आत्मा आहे? मग तुम्ही म्हणता ना पवित्र आत्मा आहे. बायबल काय सांगतं? दुष्ट आत्मा दुष्ट गोष्टी तुमच्यातनं बाहेर काढतो. ह्या पवित्र आत्म्याला पसंत पडणाऱ्या गोष्टी नाहीच आहे. मग या गोष्टी जर आमच्यातनं बाहेर पडत आहे तर आम्हाला आमचं आत्मिक जीवन तपासावं लागणार आहे. काय माझ्या आत्मिक जीवनामध्ये? हे वधस्तंभासाठी अडकण आहे. म्हणजे क्रूसाकडे येताना या एक एक स्वभावाला बाहेर काढायचं. आता तुम्हाला क्रूसाकडे यायचंय. लोक दुःख सहनाचे दिवस करत आहेत ना. मी दुःख सहनाच्या दिवसासाठी लोकांना सांगत आहे, या क्रूसाकडे शोधा आपल्या जुन्या माणसाला. या जुन्या माणसाला त्या क्रूसावरती द्या आणि नवीन ख्रिस्त पुनरुत्थित त्याला घेऊन बाहेर पडू. आणि मग म्हणू, आता मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. आपल्या जागेवरती पुन्हा पुरवूया. आपले डोळे बंद करूया. आपले मस्तक आपण झुकूया, आपल्या मान आपण लावूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे, त्याला प्रतिसाद देऊया. येशू म्हणतो, जो कोणी मला अनुसरू इच्छितो त्यानं आपला वधस्तंभ घेऊन माझ्या मागे यावं. आम्हाला साऱ्या जगाला ख्रिस्ताकडे आणायचंय. सर्व जगाला, मानव जातीला ख्रिस्ताकडे आणायचंय. परंतु हे करत असताना मी वधस्तंभाला अडखण ठरू नये. कारण क्रूसावरती मी गेलो नाही तर माझ्यासाठी आणि साऱ्या जगासाठी येशू गेलेला आहे. देवाच्या वचनात योहानाच्या शुभवर्तमानात सांगितलं की देवानं जगावर प्रीती केली. आम्ही जगाचा विचार करतो. क्रूसावरती येशू फक्त माझ्यासाठी नाही, साऱ्या जगासाठी आहे. चोरासाठी सुद्धा तो आहे, वेश्या आणि कसबिनीसाठी तो आहे. तो चांगल्यासाठी मरणारा कोणी पण असेल, पण ख्रिस्त पाप्यांसाठी मारला गेला. हे सर्व समर्थ देवा, नम्रतेने मी तुझ्या समोर येत आहोत. आज जग ज्या पद्धतीनं क्रूसाचं मनन करत आहे, त्याच्यामध्ये परंपरा आहे, त्याच्यामध्ये रूढी आहे. पण आजचा संदेश घराघरामध्ये, मंडळांमध्ये जाऊ नये. परंपरेला छेदून जे रियल, जे खरं वचन आहे ते वचन स्वीकारावं. आणि आजपासून
स्वतःला त्या क्रूसावरती अर्पण करावं. मनाची चलबिचल करणारी वृत्ती, राग, संताप, अशा कितीतरी गोष्टी आहेत प्रभूजी. आज आम्ही प्रामाणिकपणे आमचं पाप कबूल करत आहोत. किती भयानक प्रकारचा दंड आहे, त्या दंडाकडे आम्ही कधीच पाहिलं नाही. आम्ही फार कॅज्युअली तुझं वचन स्वीकारलं. आम्हाला वाटलं की देव जो आहे तो फक्त पाप्यांना दंड देणार आहे, पण नीतिमान लोकांना सुद्धा ज्या पद्धतीनं तू त्यांचं विश्लेषण करून प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाची तपासणी तू करत आहे, त्यात आम्ही स्वतःला नम्र करत आहोत. माझ्या देवा, मी स्वतः व्यक्तिगतरीतीने तुझ्या समोर येतो. क्षमा कर मला. काही गोष्टी मलाही शिकायच्यात, शिकलो, अनुभवल्यात. एवढे वर्ष तुझ्या चांगुलपणाचा, दयेचा अनुभव घेतला. ज्या पद्धतीने आमच्या संगती तू राहिला आणि गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली, जगाचं तारण तुला महत्वाचं आहे. हर एक पापी व्यक्तीला उद्धार मिळावा, सुटका मिळावी, म्हणून देवा अशा लोकांपर्यंत घेऊन जा की जिथं अजूनपर्यंत तुझं वचन पोचलं नाही. असे व्यसनाधीन लोक, असे दलदलीत अडकले लोक, अशांकडे घेऊन जा. का तर त्या लोकांची झुंड तुझ्या राज्यामध्ये यावी. तुझं गौरव दे, तुझी महिमा होते प्रभू. लांबून काही लोक या ठिकाणामध्ये आलेले आहेत. त्या लोकांसाठी रदबदली करतो, प्रार्थना करतो. त्यांच्या प्रत्येक प्रश्नातनं त्यांना सुटका दे. ज्या विश्वासानं ते आले, परंतु जाताना त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येऊ दे की माझ्याकडे क्रूसावरचा येशू आहे आणि तो येशू मला सगळ्यातनं सोडवायला समर्थ आहे. चर्चा बांधकामासाठी प्रार्थना करतो. लवकरात लवकर डिसेंबर पूर्वी हे सगळं बांधून तयार होते प्रभूजी. आम्ही स्वतःच्या वास्तूमध्ये पोचावं यासाठी तू मार्गदर्शन कर. लाखो रुपये लोक देत आहेत, ज्याने आपल्या कमाईतनं, आपल्या उत्पन्नातनं तुझ्या मंदिराच्या बांधकामासाठी देत आहे. स्वर्ग त्यांच्यासाठी उघड आणि जसं मंदिर बांधून पूर्ण होईल तशा अलौकिक साक्ष त्यांच्या जीवनात घडू दे, परिवारामध्ये घडू दे. तुला महिमा, तुला स्तुती, तुला सन्मान, तुला गौरव दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता